मंडळी आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत राव रंभा या मराठी चित्रपटाची टीम. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम नव्या दमाचा आघाडीचा अभिनेता ओम भूतकर, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मोनालिसा बागल, प्रसिद्ध दिग्दर्शक, छाया दिग्दर्शक आणि सगळ्यांचेच लाडके संजय जाधव, ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे आणि सिनेमाचे निर्माते शशिकांत पवार. सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. मंडळी, गुंतागुंतीच्या केसेस सोडवणं हे पोलिसांचं रोजचंच काम, पण जेव्हा तक्रारींमुळे गुंता होतो तेव्हा काय होतं हे आता आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील प्रहसनामधून, ज्यासाठी मंचावर येते हास्यजत्रेची यंग ब्रिगेड. हॅलो, मिसेस प्रताप बोलतायत का? बोलताय तुम्ही? काय बोलत्यात? म्हणा काहीतरी. काय म्हणू म्हणजे? आय मिस यू म्हणा. ऑर्डर आहे, ऑर्डर. हवालदार प्रतापांची ऑर्डर आहे म्हणा. मिस यू. पोलीस काका, पोलीस काका. पोलीस काका, पोलीस काका. एक मिनिट. पोलीस काका, पोलीस काका. मी करतो फोन. बाळा 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 काय झालं बाळा? पोलीस काका, माझी आई हरवली. एक गोष्ट बाळा, पुढे इकडे बाळा. दोन गोष्टी सांगतो तुला लय महत्वाच्या. एक म्हणजे रडू नकोस आणि दुसरं म्हणजे पोलीस असं बोलू नकोस. असं बोल. काय होतंय तुझ्या लक्षात येत नाही पण तू बचकावर थुकतोयस. असं करू नको बाळा, रडू नकोस. शांत बस 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 बस. काय झालंय मला शांतपणे सांग, काय झालंय? माझी आई हरवले. मला माझी आई शोधून द्या ना पोलीस काका. बाळा, तुझी आई नसेल हरवली, तू हरवला असशील. मी देतो तुला. आई शोधायची आहे ना, शोधू आपण. मला सांग, तुझी आई कशी हरवली? आम्ही ते बाजूला जत्रेला आलो होतो. बर. मला म्हातारीची केस पाहिजे होते म्हणून मी ते ओढले, तर म्हातारी शिव्या द्यायला लागली. येडाय कर जरासं. म्हातारीचे केस पाहिजे म्हणून खऱ्या म्हातारीचे केस ओढलेस तू? आता मला काय माहिती ती खरी म्हातारी होती म्हणून. मग आई मला बोलली की तू तिथेच बस, मी तुझ्यासाठी केस घेऊन येते. बर. आणि मग आई गेली तर परत आलीच नाही. माझी आई हरवली. रडू नको. शांत मला माझी आई शोधून द्या ना. बाळा, तुझी आई नाही हरवली, तू हरवलाय. काळजी करू नको. मी काय करतो, एक ना FIR लिहून घेतो. ती महत्वाची असते, लक्षात घे. ह्याच्यात आहे ना एक कागद असतो, त्याच्यावर आम्ही सगळी माहिती लिहून घेतो. एकदा ती माहिती लिहून घेतली की ती सर्क्युलेट करतो, मग लोक शोधतात. मला शांतपणे फक्त आता तुझी माहिती सांगशील बरं का? नाव काय म्हणला तुझं? दत्तू प्रभाकर खरात. शाबास. दत्तू प्रभाकर खरात. हा. आईचं नाव काय तुझ्या? आई. हाय, म्हणजे आईला तू लाडाना आईच म्हणशील बाळा, पण आईला काहीतरी नाव असेल का? नाही नाही, पण मी तर आईच बोलतो. बर बर. ही बापाचं नाव काय म्हणला? प्रभाकर खरात. प्रभाकर खरात. प्रभाकर खरात तुझ्या आईला लाडानं काय म्हणतो? ते कधी दीपिका बोलतात, कधी ऐश्वर्या बोलतात, तर कधी कधी जॅकलिन पण बोलतात. एवढी सुंदर आहे तुझी आई? मग सर्वात सुंदर, सर्वात गोड माझी आई म्हणजे आंब्याची फोड. शोधू तुझ्या आंब्याची तुझी आई शोधू आपण. ऐश्वर्या बाळा, पण त्याच्या आधी आहे का नाही, तू मला जरा वर्णन करून सांग. तुझ्याकडे तुझ्या आईचा काय फोटो बिटो आहे का? हो, आईचा कधी कोणी फोटो ठेवतं काय? आई तर असते आपल्या मनात. उठ बे. फोटो नाही, धड वर्णन करता येत नाही, त्याच्यात वर सूर वरतोय. असोय आई तर असते आपल्या मनात. थोबडावीन. नीट सांग काय ती, ओळख सांग काय ती, आई कशी दिसती, काय केस कसे आहे, तोंड कसं आहे ते नीट सांग. बाय जरा दम. आई बाय. सांगितलं होतं ना बस तुला. ताय तू आली एक मिनिट, जरा वाईस दम खा, जरा दम खा. ओळखता तुम्ही त्याला? कशाला मारताय त्याला एवढं? आय आहे मी त्याची. हा.
बेन्या तुझ्या बापाला तुझ्या कुठल्या अँगलनं जॅकलीन दिसते रे हा? ह्या आंब्याची फोड आहे का कलिंगडाची फोड आहे बघ जरा हो साहेब आई आपले आमचे हे आहेत ते मला बोलतात जॅकलीन ते म्हणते हा. तू कुठं होतास बाबा थांबलो होतो तू आली साहेब तुमचे लय उपकार झाले तुम्ही शोधलं माझ्या लेकराला साहेब ताई ताय थँक्यू म्हणताय चांगलं आहे पण मी काहीच केलं नाही तुमचं तुम्ही हरवला तुमचं तुम्ही घावलाय हा? नाही, पण- गाठभेट झाली का नाही गाठभेट झाली मग काळीच एकदम पाकपूक होत होतो हो साहेब काय होत होतं काळी पाकपूक होत बर बर हा. आता झालं शांत काळी झालं. चला निघा आता हा काय माझी FIR एक वाया गेली हो कागदावर आपले साहेब! हा हवा पोरग घावलं हा नवरा हरवलाय हो हाय का तुमचा नवरा बी हरवलाय होय? नवरा हरवला बरं एक काम करा मला काय करा माहिती मला तुम्ही ना त्यांचा काय फोटो बिटो असेल तर द्या नाही त्यांचा फोटो नाही माझ्याकडे त्यांची छबी माझ्या हृदयात आहे माझ्या डोळ्यात आहे निघा निघा बाहेर काय झालं साहेब? त्याला म्हणलं आईचं वर्णन करतं आई असती मनात तुम्हाला म्हणलं फोटो द्या छबी डोळ्यात आणि मनात सगळ्यांकडे काय हीच आहे होय नाही. फोटो कुणाकडे नाहीच का फोटो आहे पण ते मोबाईल मध्ये आहे ना आहे ना हा. मोबाईल द्या मोबाईल घरला ठेवलाय ते जत्रेत हरवल म्हणून आणलं नाही मग आता तुमच्या नवऱ्याला कसं शोधायचं मी हा त्याचं काय वर्णन करा मला सांगा कसा दिसतो सांगा वर्णन त्याचं काय नाही त्यांची बॉडी आहे ती एकदम जॉन इब्राहिम सारखी आहे आणि त्यांचे डोळे म्हणजे एकदम जणू ऋतिक रोशनच आहे आणि त्यांची स्माईल म्हणजे एकदम शाहिद कपूरच आहे ही तुमच्या नवऱ्याचं वर्णन आहे होय आयला आता लोकांना काय सांगायचं जॉन इब्राहिमच्या बॉडीचे प्रभाकर खरात शोधा नाही नाही या असलं काहीतरी नका सांगू साहेब मग कसं शोधायचं त्यांना? एखादी खून सांगा खून खून सांगितली असती पण न सांगता येणाऱ्या ठिकाणी आहे बाय 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 माझं शांतपणे ऐका जी खून तुम्ही सांगू शकत नाही अशा ठिकाणी आहे ती 4 चौकात जाऊन आम्ही विचारायची कशी नाही विचारू शकत का ना त्याच्यामुळे काहीतरी चांगलं सांगा ना वर्णन हा? वर्णन मग म्हणजे काहीतरी बाबा केस कसे आहेत काय ते- साहेब साहेब एक- साहेब साहेब माझी फॅमिली हरवली फॅमिली शोधून काढा साहेब माझी फॅमिली पप्पा जॅकलीन माझी फॅमिली इथं बस, इकडे माझी फॅमिली ही तुमची फॅमिली आहे ह्यो तुमचा नवरा आहे हे ह्यो नवरा आहे होय, तुमचा ती जॉन इब्राहिम ती ऋतिक रोशन ती शाहिद कपूर ती ही आहे होय ही आहे इकडे इकडे दादा इकडे दादा बाय तुम्हाला एक गोष्ट सांगतो आज तुमच्या दोघांची एकमेकांविषयी लय भ्रम आहेत शपथ सांगतो लय भ्रम आहेत एकदा या माणसाचा तो नीट बघा एकदा ताजा ताजा टायफॉइड झालेला मनोज वाजपेयी वाटतो आहे का नाही ही तर काहीच नाही या माणसाला असा हात करायला सांगा आणि जोरात पळायला सांगा जवागल श्रीनाथ बघा एकदा साहेब लय उपकार झाले माझी फॅमिली तुम्ही शोधून दिली लय साहेब, उपकार झाले उपकार साहेब अरे मी काही केलंच नाही दे ती फॅमिली अरे हे बघा काय होतंय तुमच्या लक्षात येत नाही दादा ताई काय होतंय तुमचं बाहेरच्या बाहेर तुम्ही हरवलाय तुमचं तुम्ही आतल्या आत येऊन घावताय माझा काहीच हात नाही ह्याच्यात माझी फक्त पानं वाया जातात कारण मी काय वर्णन लिहून घेतो ना तेवढं करू नका फक्त आता काय तुमची फॅमिली तुम्हाला घावलेली आहे ए, बेन्या, तुला तुझी आई घावली ताई तुम्हाला तुमचा नवरा घावलाय होय. या आता परत दिसू नका या नाही ह्या कसा ही दोघं सापडली पण माझा भाऊ हरवलाय तो भाऊ हरवला काका अगं, काय सांगू तुला अगं, काय झालं? आम्ही मौतचा कुवा बघित होतो दोघ जण हा तेवढ्या तिकडनं गर्दी सगळी आमच्याकडे आली त्याच्यात तो हरवला अरे, जागी आला तो मुलगी साहेब माझा भाव हरवला शेवटून साहेब, ओरडू नको. ऐका एक मिनिट एवढं करायची गरज ऐक नाही ते. मला अंदाज आलेला आहे गेल्या 10 मिनिटात मला अंदाज आलेला आहे जसं तुम्ही आला का नाही इथं गपचूप तसा तुमचा भाऊ पण येईल. नाही हो साहेब असं नका करू लिहून घ्या ना साहेब कुठं फिरल अरे तुम्हाला माझी 3 पानं वाया गेलेत ताई प्लीज, मी वही आणून देते दुसरी प्लीज लिहून घ्या साध्या दुकानात वही नाही ती सरकारी वही आहे साहेबाला उत्तर द्यावी लागतात 3 पानांवर खाडाखोडा आहे माझ्या प्लीज लिहून घ्या ना, शेवटची अहो येईल तर थांब नाही. त्याच्या जीवाचं काय बरं वाईट झालं तर केवढं पडेल आम्हाला लिहितं
आय, शिपत. काय तुमचे पेन येईल म्हणतोय तुम्ही ऐकायला तयार नाही. नाव सांगा त्याचं. रोहित खरात. रोहित खरात. रोहित खरात. खरात. हा. आणि रोहित खरात दिसतो कसा? 1 मिनिट. आता जर कुणी म्हणलं यो रोहित खरात शाहरुख सलमान आमिर सारखा दिसतो तर तिघांना आत टाकीन. कुणाला तिघांना? शाहरुख सलमान आणि त्यांना? ए, तुम्हा तिघांना आत टाकेन. आई. कॉमेडी नाही करायची तर आता सांगतो ड्युटीवर आहे मी. 3 पानं वाया गेलेत माझी. नीट वर्णन करायचं. हा, बरं. सांगा. सगळं हा. सगळं. काका साहेब तुमचं पाय कुठं आहे साहेब? मला पाया पडू द्या साहेब. काय उपकार झालं तुमचं साहेब. तुमच्यामुळं मला माझा दादा भेटला साहेब. साहेब तुम्ही हात म्हणून आम्ही सुरक्षित आहे साहेब. तुम्ही हाय म्हणून सुरक्षित हाय. तुम्ही हाय म्हणून ही होतय. तुम्ही हाय म्हणून वाचलंय. बेण्यानं चौकीच्या बाहेर तरी गेलोय का? तुमचं बाहेरच्या बाहेर ठरलंय. तिघात पाचात 2 काहीतरी केलंय. आपलं हरवताय. आपलं भेटताय. मला शोधायला संधी पण दिना झाल्यात. FIR पण पूर्ण लिही. 1 मिनिट. तुम्ही बेण्यानं दारातच उभा आहे का काय? दारात नाही का काय? एकाची FIR लिहायला घेतली की लगेच दुसरा येतो. असं काय? नाही काका. तुम्हाला तुमचं कुटुंब घावलेलं आहे. आता इथं थांबायचं नाही. 1 क्षण इथं थांबायचं नाही. तुडून एकाला सगळ्या चौघांना 3rd डिग्री देईन. म्हणजे 12 डिग्री डायरेक्ट. कळलं? निघा. पाय पडेल. हा, चला होय तर. सगळी फॅमिली शोधून देईल. हा, चल. अहो सोनू काकानी वसू मावशी कुठं आहेत? सोनू काका तुमच्यावर होती ना? माझ्याबरोबर कुठं? मी याला शोधायला आली होती ना. नाही सोनू, आणि माझ्याबरोबर होती ती. आता तुझ्यावर मामानी मामी होती ना? हाय का? मामानी मामी पण हरवले होय. अरे देवा. आता साहेब होय. साहेब शोधून द्यावा. मामा मामी हरवले तेवढं. प्लीज. सगळे हरवले. मामा पण हरवली. बसू मावशी. सोनू काका. किती जणांची टोळी आहे रे तुमची? 21 जण आहे ती साहेब. 21. हा आम्ही जत्राला येत होतो. बसणार कशी म्हणून ट्रॅक्टरच काढला. टायलेट टाकली. 21 जण गाद्या टाकून टाण डायरेक्ट जत्राला. 4 जण गावले ती फक्त. आता ही 17 जण गाव ना ती साहेब. चल बाहेर. 4 जण घावले ती 17 जण घावना झाले. तिकडं बाहेर बसा. नावं तरी लिहून घ्या. नाही लिहायची मला नाव. निघ तिकडं निघ. दरवाजात बस. तिकडं बस. आणि तुम्ही कशी आली एक करून तशी तुमची माणसं येतील. ती माणसं आली की तुमची तुम्ही मोजा. तुमची तुम्ही जमा करा. आणि ती टायलीत टाक नाही तर पायलीत टाक. नाही तर टाणटांनी नाही तर फानपांनी. मला फरक नाही पडत. निघ. आत्ता निघ. फॅमिली आहे बाकी. तुझ्या तर चल. सोनू काका. जोरदार टाळ्या. भारी होती फॅमिली. प्रसाद दा. मला असं वाटतं मोठ्यांच्या मेंदूमधले विचार आहेत ना ते पण तुमच्या सगळ्या कॅरेक्टरसारखेच काहीतरी हरवलं म्हणून येतात आणि अचानक त्यांना एक सापडत जातो विषय. कारण त्यांच्या डोक्यातले विषय संपतच नाहीत. इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट होती आणि अभिजित पवारनी लिहिलं पण छान होतं आणि मस्त प्रेझेंट केलं. फुल ऑन एनर्जी होती. पृथ्वी मस्त. वनिता क्या बात आहे. सावत्या मस्त. मोरे तुझी ती खूण काय? ती ज्या खुणेबद्दल बोलते ती मला माहित नाही. पण तुझी एक खूण जी जगजाहीर आहे ती म्हणजे तुझ्या परफॉर्मन्स मधला साधेपणा. ती तुझी खूण आहे जी सगळ्यांना माहिती आहे. कुठलाही आवेश आणत नाहीस तू. इतकं सहज सोपं परफॉर्म करतोस आणि फार गोड वाटतं. त्यामुळे दत्तू फार मजा आली. इंटरेस्टिंग सुरुवातीचा पोर्शन सगळा मस्त होता. बाकी फॅन्टॅस्टिक. मंडळी, एका शूटिंग दरम्यान एका हिरोनं स्वतःचे स्टंट स्वतः करण्याचं ठरवलं. चला तर बघूया त्याला या धाडसाची काय फळं मिळत आहेत ते. दादा
लवकर ये. मागे वा, तुम्ही फील्ड मध्ये येतात थोडे मागे वा. Shooting मध्ये नाही, मागे नाही, वा. शूटिंग आहे बरोबर ऐका शांतपणे इथे उभं राहून बघायला मिळणार फक्त आवाज करू नका शूटिंग सुरू आहे एवढं म्हणून झोपू का तिथं अहो नाही दादा आमचं आहे. दादा मागे वा ना मागे वा मागे वा ना जरा. ए बारके इथं काय करती जा शाळेला जा चल बने कोण आहे हा 3 रुपयाचा तेरे नाम लाल लाल वाला गॉगल लावून आला यार बताइस तू कोण आहे मैं हो दादा हो डिरेक्टर मॅडम आहेत त्या त्यांना काय बोलता तुम्ही मागे वा तिकडून मागे वा ना. हा, मागे वा, ए, चाल, चाल, चाल. चल शांतता रे शांत म्हटलं शांत आवाज नको प्लीज यार हे बने सर विराज सर कुठे आहेत मॅम सर येत आहेत चल शूटिंगचा पहिला दिवस आहे खूप एक्साइटमेंट आहे यार डिरेक्टर या कॅरेक्टरचा पण पहिला दिवस आहे चल यार खूप एक्साइटमेंट आहे चल 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 पटकन बाबा बोलले सगळं मुहूर्तावर झालं पाहिजे कळलं ना तर सर को बोला चल येस चल, येस चल. मॅम सर निघाले ते कुठल्याही क्षणी पोहोचतील हा, हॅलो 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 आले सर मागे मागे मराठीचा बच्चन सुपरहिट पिक्चर 56 आय एम अ गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाणा वेलकम सर वेलकम हाय हाय शिवा कैसा आहे बेबे कैसा आहे डार्लिंग एक नंबर मला जेव्हा कळलं ना तू डिरेक्टर आहे म्हणून मला काय एवढा आनंद झाला ना यार मी सांगतो ना सगळ्या पोरींनी डिरेक्टर व्हायला पाहिजे कारण मुलींमध्ये ना आग असते हो, sir. हा मुलं सगळे आपले बनचुके आहेत त्यांचा काय मजा नाही थँक्यू थँक्यू सो मच सर नाही म्हणजे माझा पहिलाच पिक्चर आहे सर आणि तुम्ही काही न विचारता सर हो बोललात सर थँक्यू सर बस काय शिवा तू आपल्याकडे आलीस तेव्हाच आपल्या डोक्यात आलं आपल्याला हे करायला पाहिजे हा? आपल्याला ही फिल्म करायला पाहिजे अच्छा आपल्या तेव्हाच डोक्यात आलं माहितीये का अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुझं फ्युचर ॲज अ डिरेक्टर म्हणून ब्राईट आहे ओके थँक्यू सो मच सर सर मला ना पुढे जाऊन आहे ना संजय लीला घणसोली व्हायचंय सर हे बघ पुढे जाऊन गेलीस तर घनसोलीच होशील इथे राहशील तर मनसाली होशील सॉरी सर कसं आहे? सर आणि गौरव सर मला ना अनुराग गपचूप सारखे पिक्चर पण करायचे आहेत सर बेबी गपचूप नाही कश्यप काय घोळ करतेस sorry. अशा रेटने तू प्रसाद ना ओकच म्हणेन सर अच्छा, ठीक आहे. ओकच म्हणेन सर कारण माझ्या पुढच्या फिल्म मध्ये त्यांना कास्ट करायचंय सर ओ म्हणजे माझ्या बायोपिक मध्ये त्यांना लीड देणार आहे गौरव मोरेची बायोपिक ओक सर लीड नाही सर एवढे वाईट दिवस त्यांच्यावर आले नाहीत सर सर मी पुढचा पिक्चर आहे ना सर संजय जाधव यांची बायोपिक करणार आहे सर त्यांच्यावर आणि त्यांना लीड म्हणून घेणार आहे सर Oh my God. हा सर मी प्रसाद ओक सरांना सांगितलंय फक्त याची प्रॅक्टिस करायची आणि ना सर मध्ये मध्ये हिंदी बोलायचं काय बाबा कैसा है बाबा मैं ठीक है. एकदम बढ़िया ना Bye. ए, बच्चे लोग कैसे सही कैसी है तू मस्त चल रहा है ना मस्त चल रहा है सब लोग का ए भाई पासपोर्ट निकाला क्या नाही मॅम पर निकालता हूँ नाही निकाल के रख लगेगा हा? असं सांगितलं सर ते करतील सर ते पण आहे ना ते राहिलं ना ते पण असं पाहिजे हा, आयडिया सर, सर, मी त्यांना शिकवलंय सर ते सांगितलं ना बस कोई ही कोण आहे लखनौची टीम कोण आहे ही? ते सर बघायला आले सर हरकत नाही हा भाई तू टेन्शन घेऊ नको तुझा डिरेक्शन म्हणून तुझं पहिलं पाऊल Yes, आहे sir. आणि पहिलं पाऊल ठेवताना चुका होतातच पण मी तुला पाऊल ठेवूच देणार नाही हा, हा? sir. म्हणजे तुझ्या चुका होणारच आहेत ना अरे आपण आहे ना भाई हा, हा? sir, हा, sir. चला तू एक काम कर हा, sir. ब्रेक मध्ये मला व्हॅनिटी मध्ये भेट हं? आपण बोलूया म्हणजे लंच ब्रेक नंतर पॅकअप काय बोलला बे सर 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 सीन हा, काय सीन काय हा. ऍक्शन सीन हा सर हो सर तुम्हीच बोलले ना सगळे ऍक्शन सीन मी करणार माझ्या लक्षात आहे मला बघायचं होतं की तुझ्या डोक्यात आहे की नाही म्हणून हा अरे भाई नाही सर माहिती अरे बस 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 हे सांगू ना तुला टॉम क्रूज हा. जॅकी चॅन हा. अक्षय कुमार गौरव मोरे स्वतःचे स्टंट करतात हो, बाय इथं सकाळी सकाळी मला फोन आला सर मी काय स्टंटमॅन वगैरे म्हटलं अजिबात नाही मी माझे स्टंट करणार हा. ज्याच्या बरोबर मला करायचं तो कोण आहे ऍक्शन कुठे? त्याच्या बरोबर करायचं तू कुठे आहे बोलव यार सर आले तसं काय करतो? बोलो, बोलो. एकच मिनिट भाई इसको क्लोज शाकाल! आलो 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 मॅम मॅम आले थांबा रे मी घाबरून जाईल ना कन्फ्युज होऊन जाईल ना मी एवढं नका करू भीती वाटेल मला अरे, हा एवढा फेमस कोण आहे एवढा फेमस हा सर हा लोकल आहे सर लोकल आहे कुठली बोरिवली की चर्चगेट काय होतं चेन खेचू
करा ना अरे. सर मी ओळख करून देते श्याम सुंदर राजपूत sir. अरे श्याम नमस्कार. कैसा भाई मस्त, बढिया ना मस्त, एकदम सर. बढिया मस्त. काय तब्येत आहे तुझी अरे, बरं? thank you, thank you, sir. आपण स्लिम ट्रिम आहे आपण खतरनाक आहे अरे बापरे. आपला ऍक्शन सीन लक्षात आहे हो हो हो, ना सर सर मला मला फायटिंगच आवडते सर Yes. डॉन पिक्चर मध्ये शेट्टी आणि बच्चन त्यांच्यामध्ये जी फायटिंग झाली होती ना ती लहानपणी म्हणजे 100 वेळा ती रिवाइंड करून पाहिली सर मी क्या बात आहे. माहिती आहे ना पण हो, हो. चुकवायचं पण कसं मग मी श्याम करेन सुंदर आपल्या पिक्चर मध्ये बुच्चन हे आहेत हो. बच्चन नाही का बच्चन सॉरी सर हा, बच्चन नाही 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 तेच बच्चन आहे ना सर मला आहे ना म्हणजे बच्चनपेक्षा आहे ना शेट्टीच आवडायच्या कसं काय म्हणजे मार खाताना पडताना लागताना गैरे भारी एक्सप्रेशन असायचे ना अच्छा. आणि ते बच्चन साहेबांकडे असा दांड्यासारखा पाहायचा तर तेव्हा एवढा क्यूट वाटायचा ना अरे बाबा असा. कशासारखा? दांड्या म्हणजे बैल बैल बैलासारखा हा बाप. मी शेट्टीच करणार काय म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे हो. चुकवायचं वगैरे सगळं माहिती आहे हा, ना हा, भाई, माहिती, आपण माहिती. नॉर्मल करणार करतो, का सर. हा चलो हा. चला करूया मग डन आहे. सर चल, डन आहे. सर मी सीन समजावून सांगते हा, सर हा, तुम्हाला हा, हा. सर तुम्ही तिथे उभे आहेत सर इथे ना Yes, sir. शिवा मी थोडं इम्प्रोवाइज करतो मी असं उभा राहतो ओ ग्रेट सर ग्रेट येस सर थँक्यू सर आणि हा आपल्या फिल्मचा विलन आहे सर शाकाल Okay. शाकाल तिथून येणार आणि बॅकग्राऊंड म्युझिक वाजणार शक शक शकाल शक शक शकाल शक शक शकाल सर अहो, म्हणजे तसं वाटतंय पक पक पकाक, पक पक पकाक, पक पक पकाक. आम्ही काय दाणे टाकू करा ना बने भाई खतरनाक आहे बने एकदम म्हणजे बघ ना मी जस्ट आपला तो माझा इम्प्रोवाइज करतो आपण हा सर मी सांगू पुढे हा, हा. हा शाकाल तिथून हा. येणार तुम्ही वळून रपकन त्याच्याकडे बघणार हा तुम्ही बघितलं तुमचा डायलॉग आहे काय डायलॉग डायलॉग सर डायलॉग असा आहे साबन में झागे विजय में आगे मी थोडं इम्प्रोवाइज करतो साबुन में झागे विजय में आगे मेरे पास नाग है चालेल नाही, राहू दे ना इम्प्रोवाइज मस्त वाटतं ना ठीक आहे हा. सर आपका डायलॉग हो गया सर हा. तर मग शाकाल तुम्हाला एक फाईट मारणार सर वूफ करून तुम्ही ती मला- चुकवणार वूफ करून आणि मग शाकालचा बॅलन्स जाणार तो बसा पुढे जाणार तुम्ही इथून पकडणार उचलणार त्याला आणि एक टिंग अशी देणार आणि शाकाल पडला दॅट्स इट ही ऍक्शन आहे हो सर मजा नाही ह्या ऍक्शन मध्ये मजा नाही सर इकडे इकडे मी डिझाईन केलंय सर बेबी बस तू इकडे बस इकडे ए चंगू मंगू तुम्ही इकडे खाली बसा बस बस ना अगं मी आहे ना बस ना मला सांगा फायटिंग म्हणजे काय फायटिंग सर वूफ वूफ फायटिंग 100 वर्ष कंप्लीट झाली फिल्म इंडस्ट्रीला पण कोणालाच फायटिंगची व्याख्या माहिती नाही मला माहित आहे फायटिंग म्हणजे फायटिंग फायटिंग म्हणजे हो 1 2 3 4 5 टिंग फायटिंग कळलं इट्स फायटिंग कळलं तुम्हाला सर सिरियसली सर येस तुम्हाला कळलं ना अजून करून दाखवू का तुम्हाला हा सर हीच तर व्याख्या आहे इकडे श्याम तू बरा हा, हा, ए चंगू सर. मुंगू मागे जा हा, हे सर. बघ आता मी सांगतो कसं आहे फायटिंगची व्याख्या शिवा तुझ्या आवाज आलाय आता मी तुला करून दाखवतो ओके हा, हा. हे बघ आ! टिंग. हे आहे एक्सलेंट एक्सलेंट हेच खूप करूया. भारी सर खूप भारी हो हो सर हेच करूया इसको बोलते फायटिंग कळलं फायटिंग सर हेच करूया चला. चांगली रिहर्सल झाली आहे सर आता टेक करूया चला चला टेक करूया आपण अरे यार, रेडी तू हटव कसा ना यार. कधी जाऊन बस इकडे या, इकडे या, इकडे या. मॅम मॅम तबला वाजवला रे ए, तबला वाजवला सर सेम करूया सर हा रेडी 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 श्याम रेडी Please, चल. please. रेडी अच्छा म्या रेडी चलो मला मारला ले कॅमेरा रोलिंग ऍक्शन सावन में छा गए विजय में आ गए मेरे पास नाग है क्या बात है सर क्या बात है गौरव सर कमाल कमाल गौरव सर अभी डायलॉग लेके आपको मारना है सर गौरव सर कम ऑन सर 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 गौरव सर एक नंबर बरोबर सर सर बरोबर सर हे पाणी घे गौरव सर गौरव अरे उठ. गौरव सर अरे शामराव खरंच मारलंस की काय मग त्यांनी चापट कशाला मारले टाकल्यावर बरं तबला पण वाजवला टंग 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 हे किती असले पिक्चर मधले तर मग तेव्हा किती असतील पिक्चर बघताना लोक फायटिंग करायचं ठरलं होतं ना मग फायटिंग करायची ना हो मला इथं मारलं ना नाही सण डोक्यात चाललं जातं माझ्या अजिबात नाही चाललं
गौरव सर काय कोण आहे रे ह्याला काय झालंय ए बाबा जबडा हाडलाय गौरव सर ओके ना सर सर तुम्ही ते फक्त तेवढंच सांगितलेलं सर तुम्ही ते इम्प्रोवाइज केलं सर कशाला सर नाही तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला इम्प्रोवाइज सांग इकडेच भाऊ सांग इकडे भावा सर कसा ना भाई ए एवढं नाही हा मारायचं पण तू जे मारलंस ना नाही सॉरी सर पण काय इथं मारलं ना मला नाही होतो सर मला Sorry. डोकं फिरून जातं ना सॉरी मला माहिती नव्हतं पण तू ज्या पद्धतीनं मारला ना भावा तू कुठल्या गरीबाला नको मारू हा सांभाळून जरा म्हणजे sorry, चूक झाली भावा आपली सॉरी याच्यानंतर पण नॉर्मल तुला करायला फायटिंग असं आता तुला सांगतो पुढे कसं असणार आहे आय एम सॉरी नाही, sir, I'm sorry. इथं नाही मारायचं हे बघ आता सांगतो तुला कसं करणार मी 1 2 3 4 5 टिंग डन आता एवढं करूया आपण हा? करतो रेडी सर गौरव सर रेडी 2 मिनिटं जरा मला नाही सर हालायला लागले सॉरी ना सर ओके ते फक्त मी ते ते नाही करत हा शामराव रेडी रेडी चला गौरव सर प्लीज लवकर करा सर माझा लाईट चाललाय 9:15 वाजलेत कुठला लाईट चाललाय गौरव सर लाईटला पूर्णपणे येऊ तर दे प्लीज सर चला रेडी काय यांना सांगा. प्लीज प्लीज मी काय म्हणतो हा. फाईटचं मिळालेलं हा, आहे सर. आता उठण्यापासून हा हा ठीक आहे चल मी- चला रेडी मी जरा यांनी साऊथ स्टाईलने उठतो हा, उठताना कशाला सर उठतो ना काय करताय सर हेच आपल्या मराठी फिल्म मेकरचं चुकतं मराठी फिल्म आहे तर मराठी करा ना मराठीत का साऊथ घुसवता बिर्याणी खायची असते खातात माती सायलेन्स मस्त बोलला यहाँ पे सब शांती शांती रेडी गौरव सर ऍक्शन दे शिवा गौरव सर हा ऍक्शन साबुन में झाग है हा सर विजय में आग है मेरे पास नाक है सर 3 4 5 टिंग शांतरा अरे यार तू आता कशाला मारला यार अरे ते काय करताय इतक्या दुरून मारत असतं का कोणी लागत पण नाही मला काय येडा समजला का मला कोणी 100 गुच्छे मारले ना मला चालेल पण कोणी येडा समजलं ना माझं डोकं फिरून जातं मग नाही मला नाही करायचं मला नाही प्लीज करायचं सर माझं लाईट चाललंय सर तो लाईट घेऊन जा घरी मला नाही करायचा पिक्चर मला पिक्चरच करायचा नाही केवढं मारलं यार सर यार इथं माझ्या आयुष्याचं लाईट जाईल हे एवढं मारते माणूस काय ठीक है चलो ये सीन कल कर लेते हैं सर मागे अरे यार यांना सांग विराज सोड यार हा बोला जा गौरव सरांच्या ट्यूबला आणि हिरोईनला बोलवणार ना आपण किसिंग वाला सीन करूया ए थांब 1 मिनिट थांब मी करणार सर नाही सर लगा है आपको सर किसिंगच्या सीनला ताकद आपोआप येते मी करणार त्याचे काय त्याला डुप्लिकेटला सांग घरी जा म्हणून स्टंटमॅनला मी करतो माझं पक्का सर करतो बोला ना ठीक करतो आहे मी सर इकडे या, मी सीन सांगते हा शामराव सर तुम्ही आणि हिरोईन हा काय झालं तुम्ही आणि हिरोईन इथे बाकड्यावर बसलेले असणार सर हा. हा तुम्ही किसिंग करताय हा शाकाल येणार हा. तुम्ही त्याला बघणार हा. आणि शाकाल एक पंच मारणार नाही करायचं मला अरे सर आता बोललात ना सर बस मला नाही करायचं आहे डुप्लिकेटला आणा याच्याबरोबर बाकी फिल्म करा मला करायचंच नाही आहे मी चाललो एवढं मारकून खाल्लं बेकार अरे मारतंय सर तसं. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलंय सर अरे अहो, काहीतरी करा मला हे टेन्शन माणूस आहे बाबा हा गजनी आहे भकाभक बुक्क्या मारते ह्याच्याबरोबर कोण काम करेल पागल आहे का हे बाबा नाही भाई तुझा जो मारामारी कर मला नाही करायचं पिक्चर तुझ्या बरोबर तुझा डोक्यात जरा कमी आहे हे काय गजनी डोक्यावर पडलेला म्हणतो हा माणूस मला अरे यार शामराव बॅकअप यार माझा लाईट चाललाय बॅकअप वा तुमची फायटिंग मस्त होती आम्हाला फार आवडली बघूया हास्यरसिकांना ते किती भावली आहे सई टिंग परफॉर्मन्स होतं एकदम खूप मजा आली गौऱ्या मला असं वाटतं शायनिंग कशी मारायची हे तुझ्याकडनं शिकायला पाहिजे आणि मार कसा खायचा हे पण तुझ्याकडनं शिकायला पाहिजे मला तुझा हा पंच खूप आवडला लखनौची टीम कमाल आहे. फारच सुंदर मजा आली श्यामदादा वेगळंच कॅरेक्टर होतं तुम्हाला असे नवीन नवीन प्रयोग
करताना जेव्हा मी बघते तेव्हा मला खूप आनंद होतो. आजचं पण मस्त होतं कॅरेक्टर. शिवा मस्त. गावकऱ्यांनी जो छपरी दिसायचा वसा उचलला होता तो मला भयंकर आवडला. त्यांच्या एफर्ट्ससाठी 100 पैकी 100 मार्क. सगळे अत्यंत छपरी दिसत होते. फार मस्त मजा आली. मंडळी, नवरसातून निर्माण होणारे सिनेमे आपण बऱ्याचदा बघितले, पण आज आपण बघणार आहोत आमरसामुळे बनणारा सिनेमा. चला तर मग सज्ज व्हा याची गोडी अनुभवण्यासाठी आणि स्वागत करा आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. अजून घ्या ना. नाही, लाजू नका तुम्ही, घ्या. नाही नाही सर, देऊ तुम्हाला थोडासा आमरस अजून. घ्या घ्या, लाजू नका सर. रसिकाजी, अहो तुमच्या नावातच रस आहे. आमरस कसं नाही बोलू मी. मला फार नको, जास्त काय नको, एक 2-4 वाट्या मिळाल्या तर बरं होईल. हो हो, अगदी. वा खा वा, ना क्या तुम्ही. बात है या. अजून हे संपलं. ए रसिका, अहो, चहान चहान. आलात तुम्ही. हो. गंमत आहे आज. एक मिनिट. रसिका, ए रसिका, ही कोण माणसं आहेत आपल्या घरात? तीच सांगते गंमत आहे. काय? हे दोघं आहेत ना, हा हा. खूप मोठे निर्माते आहेत. कोण आहेत? निर्माते. हो. डब्बास बस्तान. ए मी हे ऐकलंय कुठे ते. डब्बास बस्तान. बापरे, हे निर्माते आपल्या घरात काय करतायत? आमरस खाताय. बावळट. मला दिसतंय ते आमरस खातायत. हे दोघं आपल्या घरात आमरस का खातायत? कसं सांगू मी तुम्हाला. हे बघा, कोण कधी कसं तुम्हाला ब्रेक देईल ना, तुम्ही सांगू नाही शकत हो. म्हणजे मी रस करायचा म्हणून आंबे घ्यायला गेले हा, हा, हा. होते. तर त्या आंबेवाल्याला मी म्हटलं की भैया वो रस पिळने के लिए कौन सा आंबा अच्छा है. हा. तर माझे वाक्य नेमकं यांनी ऐकलं हा. आणि माझी उर्दूवरची जी काही हुकूमत आहे ती त्यांना इतकी आवडली. वा. ते म्हणाले की आम्हाला असाच चेहरा हवाय आमच्या सिनेमासाठी. ए रसिका, मला एक खरं खरं सांगशील? हो. भैया रस पिळणे वाला आंबा कोणसा अच्छा है रे, याच्यात उर्दू कुठला शब्द आहे? प्लीज एकदा सांग. आमरस. कमाल आहेस तू, कमाल आहेस. पण हे ऐक ना, हे खरंच निर्माते आहेत ना? हो, म्हणजे तर काय? मला जेवढं आठवतंय तेवढं अब्बास मस्तान असं काहीतरी आहे ना. डब्बास बस्तान. तुमचा विश्वास बसत नाही. तुम्हाला नको ते प्रश्न पडतात. इकडे आम्ही तुमची ओळख करून देते. बरोबर. या. बॅक टू बॅक. सर का मी बस. हा, नमस्कार. नमस्कार. अहो, बसताय का त्यांच्या बाजू? इकडे उभे राहा. बरोबर. नमस्कार. डब्बासजी, बस्तानजी, मी ओळख करून देते. हे माझे मिस्टर पृथ्वीक प्रताप. माय सेल्फ डब्बा स्टायर वाला. येस. आणि माय सेल्फ बस्तान स्टेपनी वाला. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. वा वा. डब्बा. ऐक नाही. अजून वाढ. खरंच निर्माते आहेत ना ग हे? म्हणजे काय? मला का कोणाच ठाऊक वाटतच नाही हे निर्माते आहेत. काय वाटेल ते बोलते. एवढी मोठी माणसं आपल्या घरात आलेले, नको ते काहीतरी सुचतं तुम्हाला. अरे वा, छान. पण बरं झालं तुम्ही आलात. हिला निवडलंय ना तुम्ही सिनेमासाठी? येस येस. अरे वा वा. ऍक्च्युली काय झालं, आम्ही मार्केटमध्ये रेकी करत होतो. अच्छा. तर ह्या आंबा घेत होती, आंबे घेत होती. हा, हा. हा, काय उर्दू बोलले माहितीये. मी डब्बाजीला बोललो की क्या बात आहे, आपल्या पिक्चरची हिरोईन आहे. येस येस, ऑफकोर्स. ऑफकोर्स. म्हणजे फायनल करून टाकलं लगेच. घरी आलो तो डायरेक्ट आम्हाला लेखकच सापडला इथे. लेखक कुठे? हा काय लेखक इथे अच्छा, म्हणून हे वादळ शांत आहे. वाढू. बाळा, ए ओंक्या, ओंक्या काय? प्लीज. अहो मला काय? खूप कॉन्सन्ट्रेशन, मी खूप महत्वाचा सीन लिहितोय, लिंक लागलेली आहे, सुपर हिट सिनेमा मी लिहितोय. प्लीज डोंट डिस्टर्ब मी, मुझे मत पुकारो. बाप रे, ओंक्या सिनेमा लिहितोय? सिनेमा लिहितोय. काय बाप रे, घरात किराणा मालाची लिस्ट लिहिली तर वाणी ती रिराईटला पाठवतो, सिनेमा लिहितोय. बाप रे, चांगलाय. अभिनंदन रे बाळा, अभिनंदन. लिही छान. फक्त मला गोष्ट सांग ना रे, भाऊजींना गोष्ट सांग ना काय सिनेमाची. कोणाला पण गोष्ट ओंक्या, कोणाला पण काय सांग ना भाऊजींना. सर अगर सांगितली तर चालेल. चालेल. नो प्रॉब्लेम. खूप सुंदर गोष्ट लिहिली ओंक्याने. असं प्लीज सांगा. स्टोरी कमाल आहे. एक बाई असते, वा वा. तिला 3 बाळं असतात. तिन्ही तिच्याकडनं हरवतात.
एक हिंदूच्या घरी जातो, एक मुसलमानाच्या, एक ख्रिश्चनच्या. एकाचं नाव रमेश, दुसऱ्याचं रहमान आणि तिसऱ्याचं रॅमसे. रॅमसे हॉरर पिक्चरचा डिरेक्टर होतो, रहमान म्युझिक डिरेक्टर होतो आणि रमेश हिरो होतो. आणि तिघेही एकाच पिक्चरच्या सेटवर भेटतात आणि धमाल. क्या बात, मार्बलस. बघितलं ना? हा सिनेमा त्यांना मार्वलच वाटतोय. म्हणजे काय भन्नाट स्टोरी सुचली ओंक्याला. मी तुम्हाला सांगते, ओंक्या पुढचा सलीम अकबर असणार आहे. तुझा बाप सलीम अकबर. सलीम जावेद आहे ते. सलीम अकबर काय? हा तेच. आणि मुळात त्याला स्वतःला काहीच सुचलेलं नाहीये. ही अमर अकबर अँथनीची गोष्ट आहे. हो. आणि हे बाल हरवतं ना, त्याच्या आईचं ये रोल करणार. तीन बाला हरवतात त्या आईच्या. ऐकलं ना तुम्ही, बाळ हरवणारी बाई होणार आहे मी. किती भारी. बावळट आहेस तू, बावळट. बाळ्या हरवणारी बाई. काय काय ह्याच्यात कर्तृत्व आहे? त्या बॉलिवूड मधल्या सिनेमांनी पण काय डोकं फिरवलंय तुमचं. त्या बायका आहेत, बाळ्या जन्माला घालतात आणि हरवतात. आणि तुला आनंद वाटतोय, मी बाळ्या हरवली, मी बाळ्या हरवली. बावळट आहेस का तू? बावळट आहेस. ओंक्या, अरे रसिका, मला अजूनही संशय आहे, ही माणसं फ्रॉड आहेत. थोडा आमरस मिळेल की थोडं सांग. हो हो, का नाही, मिळेल ना, मिळेल. तुम्ही आमरस खा. हा? अजून घ्या. तुम्ही हे काय म्हणालात, नाव काय म्हणालात? डब्बास आणि बस्तान. बस्तान, हा. स्टेपनीवाला. अच्छा, अच्छा. नॉट ओनली बस्तान, स्टेपनीवाला. येस. आणि डबा स्टायर वाला. अच्छा अच्छा. जरा तुमचं मला म्हणजे सिनेमे वगैरे केले असतील तर काही कळू शकतं का बाबा, काय काय केलंय? Yes, of course, 100%. This is my first film, धर हिला धर, horror film. काय सिनेमाचं नाव? धर हिला धर. दिस इज द हॉरर फिल्म. अच्छा अच्छा. आणि तुम्ही कुठला? माय फर्स्ट फिल्म, हिला धर हिला. क्राईम थ्रिलर. क्राईम थ्रिलर फिल्म. क्राईम थ्रिलर. आणखी कुठला काही? अँड माय सेकंड फिल्म, जवानी की पुकार. जवानी की पुकार. तुमची? माझी पुकार की जवानी. सॉलिड, म्हणजे जवळ 42 आठवडे चालली तिथे. 42 आठवडे. 42 आठवडे उतरत नव्हते, आम्ही उतरवली. तुम्ही हे 2000% फ्रॉड आहे. तुम्ही गप्प बसा ना. सिनेमांची नावं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस सारखी सांगतायत. हिला धर हिला, धर हिला धर, हे असलं काहीतरी चाललं. पार्ट 1 पार्ट 2 आहे. नाही ही गंड. एक मिनिट, तुम्ही खरंच सिनेमे केलेले आहेत? म्हणजे काय? धर हिला धर वगैरे का? माफ करा, माफ करा. तुम्ही गप्प बस. काय वाटेल ते बोलताय तुम्ही त्यांच्याशी. तुम्ही अविश्वास दाखवताय त्यांच्यावर. एकतर ते मला ब्रेक देणार आहेत. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. ओंक्या, हा माणूस ना जळतो रे माझ्यावर, जळतो. नाही रे. नाही, मी उद्या मोठी हिरोईन झाले ना की बरोबर माझ्या मागून मागून याल. म्हणाल माझी बायको हिरोईन झाली, माझी बायको हिरोईन झाली, माझी बायको हिरोईन झाली. एकदा का मी हिरोईन झाले ना की बघेन आणि सोडेन तुम्हाला. करेक्ट बोललीस तू ताई. हा नको. हा नको म्हणजे नको. हिरोईन झालीच नाही की हे लटांबर नकोच आपल्या मागे. आणि नेक्स्ट नवरा जो बघशील ना, तेव्हा ना माझं पण मत जरा विचारात घे. माझ्यावर पैसे उधळणारा, मला पोचणारा पाहिजे मला जिजू. हे काय यांचं हे आले ना, तू हिरोईनच्या होशील ना तेव्हा हे बाहेर ड्रायव्हर बरोबर आहे ना तिकडे गॉसिप करत असणार. ये जो अवॉर्ड ले रही है ना, अवॉर्ड वो मेरे पहिले बायको थी, अभी वो है, ऐसा बोलणार. आणि आपण असे मस्त डिझायनर कपडे घालून, आपण ना सव्वासाचीचे कपडे घालू. सव्वासाची. एक मिनिट, कुठले? सव्वासाची ट्रेन पकडणे गावीचा भिकाऱ्या. हा ब्रँड आहे तुझा, सव्वासाची. मूर्ख. आम्ही ब्रँडेड कपडे तरी घालू, तुमच्यासारखं नाही भोकाच्या बनियाने इथे खाजवत नाही बघणार आहे आम्ही कार्यक्रम. आम्ही असणार आहे त्या अवॉर्ड शो मध्ये. आणि जेव्हा ताई तुला अवॉर्ड मिळेल ना, बेस्ट डेब्युटंट ऍक्ट्रेस अवॉर्ड गोज टू रसिका वेंगुर्लेकर. ताई मला अवॉर्ड मिळालं. थँक्यू सो मच. मला विश्वासच बसत नाही की मला अवॉर्ड मिळू शकतं. माझं हे अवॉर्ड मला डेडिकेट करायचंय डब्बासजी आणि बस्तानजी यांना, ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला 3 बाळं हरवणारी बाई बनवलं. हे बावळट. तुझ्या आईने तुला ना होळीत टाकलं पाहिजे होतं नारळ म्हणून. बावळट आहेस का तू जराशी? अजून कशात काय नाही तोपर्यंत तू एक अवॉर्ड मिळाल्यानंतरचं भाषण तयार केलं. बाजूला रे, बावळट आहेस का जराशी? तुम्ही जळू नका माझ्यावर. जळू नका. अगं फ्रॉड लोक आहेत ती, मला विश्वासच नाही त्यांच्यावर. 1 मिनिट. कोण फ्रॉड आहे? आम्ही. तुम्ही. डब्बाजी हा माणूस आपल्यावर शक घेतोय.
आपण आताच्या आता निघून जाऊयात. अरे छप्पन हिरोईन आपण आणू. चला निघा निघा. अरे नाही तर काय ते बोलतात ना, देव देत आणि कॅमेरामॅन घेऊन जात. तुम्हाला नेला पाहिजे. तुम्हाला खरंच कॅमेरामॅन घेऊन गेलं पाहिजेत आणि ते लेन्स ठेवायची पेटी असते ना त्याच्यात ठेवला पाहिजे. काय झालं? काय झालं काय झालं? अरे दैव देतं आणि कर्म नेतं अशी म्हणे ना. याला ती म्हणता येत ना आणि हा निर्माता आहे. तुम्ही गप्पा बसा. अगं फ्रॉड आहेत हे. मी पाया पडते तुमच्या. प्लीज प्लीज असं ए. जाऊ नका. तुम्ही वाटल्यास माझं ऑडिशन घ्या. ऑडिशन ओंक्या सांग ना त्यांना. मी ऑडिशन स्क्रिप्ट लिहिलेली आहे. माझ्या ताईमध्ये असं खचून टॅलेंट भरलेलं आहे. ऑडिशन स्क्रिप्ट मी लिहिलेली आहे. नो प्रॉब्लेम. 2 वाट्या अजून रस मिळालं तर ऑडिशन. तुम्ही बसा. अख्खा पात्याला भर घ्या. उंक्या. अजून घ्या. अरे नको अजून ऐक. आतमध्ये आहे. अरे माझं ऐक राजा. तुझ्या ताईत खचून नाही चुकून टॅलेंट भरलंय. ऑडिशन क्लिअर प्लीज. या ऑडिशन प्लीज. अरे Audition. प्लीज. या ऐक ना रसिका. मी करून दाखवू. नको करूस. एक मिनिट. 1 2 3 ऑडिशन. हा? हे काय? वल्ला वल्ला हबीबी हबीबी. उंट आहे उंट. आपल्याला एक उंट लागेल. अच्छा एक सीडी पण आणू. एक उंट लागेल. आम्ही रशिया सुलताना झोक्यावर बसून झुलताना. वल्ला 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 वल्ला. कहाँ होंगे मेरे बच्चे, अभी तो है वो कच्चे. उनकी उम्र तो है बाली बाली, क्या करेगी ये जिंदगी साली. आता माझी एंट्री. ओके. माशाअल्लाह माशाअल्लाह. रजिया सलीम तुझे जीने नहीं देगा. सलीम तुझे जीने नहीं देगा. सलीम तुझे जीने नहीं देगा. और हम तुम्हें मरने नहीं देंगे. आज मेरे पास दौलत है, शौहरत है, इज्जत है. मेरे पास तेरे में क्या है तुम्हारे पास? क्या है तुम्हारे पास? मेरे पास बच्चे हैं, वही मेरी अमानत है. उन्हें लौटा दो. हा लोटा दो. परसाकडे पाठवा. अख्खं गाव हागू दे. शब्द आहे का हा लोटा दो? परत बोल लोटा. उन्हें लौटा दो. क्या बात आहे ना. सरकन डोळ्यात काटा आला माहितीये. माझ्या तर अंगावर पाणी आलं. मग त्या पाण्यात बुडून मरा. अहो. या उपमा त्यांच्या डोळ्यात काटा आला आणि अंगावर पाणी आलं. ऑडिशन सुरू. इधर रुको. अरे मला का पुढचा. अगर बच्चे चाहिए तो बोलो. जहाँ पना तुसी ग्रेट हो तोहफो कबूल करो. तुम ऐसा नहीं सुनोगे. ओम भगभुगे भगनी भागोदरी ओम फट स्वा. हा. ओम क्या? हे अरे भगनी भागोदरी वगैरे हे उर्दू आहे. मला आत्ताच कळलो. काळजी करू नकोस. मी ओम भूतकरला विचारूनच लिहिलेला आहे. मग ठीक आहे. तुम्ही दोघं बहीण भाऊ बावळट आहात का रे? पृथ्वीवर जो धूमकेतू आला होता त्याच्यासमोर डोकं घेऊन गेला होतात का तुम्ही? मूर्ख आहात का तुम्ही? वाटेल तर बोलू नका. काहीही उर्दू नाहीये याच्यात. हा पण माणूस फ्रॉड आहे. लक्षात घे रसिका. रजिया आहे. धोबडावीन रझिया आहे. रझिया सुलतान. परत आपला मोगले आझम, झपाटलेला, वेलकम, 3 इडियट्स सगळ्या सिनेमांची वाक्य एकत्र केलेत आणि एक दर्जाचा सीन लिहिलेला आहे याने. अच्छा म्हणजे ह्या नावाचा अगोदर सिनेमे येऊन गेलेत काय? एक मिनिट. तुम्ही निर्माते आहात ना आणि तुम्हाला माहित नाही असे सिनेमे येऊन गेले. नाव सिनेमे येऊन गेले. हा म्हणजे मोगले आजम मला माहिती आहे पण तो पिक्चर मला फारसा आवडलेला नाही. तुम्हाला मोगले आझम आवडला नाही? अरे मी शेवटपर्यंत बसलो होतो सिनेमा बघायला. का नाही आवडला? मोगली आता येईल मग येईल आता येईल. मोगली आलाच नाही. काय करू मी? म्हणून मी आलो नव्हतो त्याची पिक्चर. मला सगळं माहिती होतं. हा माणूस फ्रॉड आहे. अरे फ्रॉड. मूर्ख माणूस आहे. मोगले आझम मध्ये मोगली आहे म्हणतो हा माणूस. तुम्ही चिडू नका. अरे खोटारडी आहेत ही माणसं. कोण खोटारड्या? खरं खरं सांगायचं कोण आहे तुम्ही? कोण म्हणजे? Excuse me. एक्सक्यूज मी. वन साइड प्लीज. वन साइड. मॅडम तुमच्याकडे काय अजून आंबा आहेत काय? हो आहेत ना. तुम्हाला आणू का? नाही काय आम्हाला ते कॉस्ट्युम डिझायनर दाखवायला लागणार आहे. सेम कॉस्ट्युम मला तुम्हाला शिवायचा ना त्या कलरचा म्हणून. एकदम आणि मला पण एक आंबा लागेल. हा. त्या आंब्याच्या कलरचा मला सेट बनवायचा. yes. तो मला Design. दाखवायला आहे ना, मी देते. मी देतो. अरे थँक्यू. सर एक मिनिट. एक मिनिट जरा थोडंसं हा, देतो. अजून हा ठेवा तिकडे. नाही, राहू दे. खाऊ द्या. मजा येते हो. ओंक्या हा, आमरस आहे. ओंक्या दाराची कडी आतून लाव.
हा दाराची कडी आतून लाव. कडी कशाला हात लावता? कडी कशाला? खरं खरं सांगायचं नाही कोणा म्हणजे आम्ही निर्माते आहोत. कोणा निर्माते निर्मात्या प्रोड्युसर. कार्ड दाखवा तुमचं. कसलं कार्ड? कार्ड असेल ना काहीतरी निर्मात्याचं काहीतरी. निर्माते कार्ड असतं निर्माते नसतं का? आहे. आमच्याकडे आम्ही काही त्याची पद्धत ठेवलेली नाही आहे. तुम्ही निर्माते आहात. हा मग पोलिसांना फोन लावा. पोलिसांना कशाला फोन करू? ऐका ना पोलिसांना नाही, मी लावतो ना पोलिसांना. नाही, ऐका ना, पोलिसांना फोन करू. नाही, लावतो ना, तुम्ही निर्माते आहात. नाही, ऐका ना पोलिसांना नका प्लीज असं. खरं खरं सांगायचं कोण आहात? खरं खरं पोलिसांना phone. पाय पडतो पोलीस पोलीस असं नाही. हॅलो नको पोलिसांना फोन नको प्लीज. मी अरुण कदम नाही कातील प्रभाकर मोरे. लाज वाटते हा? भोंदुगिरी करताना हे नाव ठेवता कातील प्रभाकर मोरे. ऍक्च्युली सांगतो काही झालं आम्ही म्हणजे निर्माते नाही आम्ही म्हणजे चोर आहात तुम्ही. नाही अहो चोर पण नाही आम्ही मग? काही झालं या मॅडम आहेत ना मार्केटमध्ये ते आमरसच्या बद्दल बोलत होते. मे महिना सुरू झाला आम्ही आमरस खाल्ला नाही त्याच्यामुळं म्हटलं की यांच्या घरी जाऊन आमरस खाता येईल आम्हाला म्हणून आम्ही हे केलं सगळं. म्हणजे आम्ही दरवर्षी तसं करतो का हा. नाही? काय? गेल्या वर्षी ईशाटी आम्हाला मार्केटमध्ये भेटली होती. तर तिला आम्ही कॉमेडीचं सचिन बोलले. त्या आम्हाला घरी घेऊन गेली 7-8 डझनचा आमरस करून खायला घातला. मग त्याच्यामुळे दरवर्षी आम्ही असं करतो. आमरस खायला मिळत नाही ना म्हणून. म्हणजे तुम्हाला आमरस खाता यावं म्हणून तुम्ही लोकांच्या घरी असे खोटे निर्माते म्हणून जात. काय करणार? तुमच्या तर वा वा वा, अतिशय गोड परफॉर्मन्स. बघूया हा सरसे काय म्हणतात प्रसादा. डोळ्यात काटा आला तो काढला. अंगावर पाणी आलं रे परफॉर्मन्स बघून. धमाल. विनायक पुरुषोत्तम सुंदर. खूप दिवसांनी फॅमिली पाहिली, मजा आली. मोरे पायाला आमरस लागलाय पूस. बाकी मस्त छान. संजय दादा, तुम्हाला कसं वाटलं हे डब्बाच बसताना? दैव देतोय आणि कॅमेरामॅन नेते. ह्याच्यानंतर मी काही बोलणं अपेक्षित आहे का? पण अरुण आणि प्रभा, प्रोड्युसरने कसं असावं हे आमच्या शशिकांत सरांना तुम्ही दाखवलेलं आहे. असा आयडियल प्रोड्युसर पाहिजे सर, तर तुम्ही पण लक्षात ठेवा. पण मी आता ह्या सगळ्यांना म्हणजे हा पृथ्वी म्हणा किंवा ओमकार म्हणा किंवा रसिका म्हणा, या तिघांना ॲक्च्युली मैं बच्चे थे ना तब से देख रहा हूँ. सो मला इतकं गोड वाटतं ना, मला खूप खूप छान फिलिंग असतं. ज्या पद्धतीने तुम्ही आता रॉक करताय म्हणजे अख्खा महाराष्ट्र तुमच्या प्रेमात आहे. सो इट्स अ व्हेरी बिग थिंग फॉर मी, यू नो, कि अरे मैं इनको बचपन से जानता हूँ, यू नो. पण गॉड ब्लेस यू गाइज. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत सोनी मराठीवरील अतिशय लोकप्रिय मालिका आणि 600 भागांचा टप्पा ओलांडलेली गाथा नवनाथांची या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मंडळी, आता इथे तयार होणार आहे एक पार्टी गीत. बघूया यातून प्रचार किती होतोय आणि हास्य निर्मिती किती होते ते. हे बघण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. रा पाप्या गरबर करू नको रे. एका जागेवर उभं राहा. खारबीर खारबीर खिरबीर खिरबीर आवाज येतो रा. ऐकून घे. आपल्या आबांचा पक्ष जरी नवीन असेल तरी सभा एकदम दणक्यात झाली पाहिजे. सगळी गल्ली गल्ली नाक्या नाक्यावर आबांचेच बॅनर लागले पाहिजे. पक्षाचं नाव आणि आपली निशाणी काय आहे? नल. रे पाणी सोडलेला नर नाही रे. आपल्या घरात नळाला पाणी येतं काय? तरी आपण विश्वास ठेवतो ना, तसा आबांवर विश्वास ठेव. आपली निशाणी काय आहे? पाणी नसलेला नल. त्या आणि रे पप्या, त्या प्रसादोक साहेबांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहेस ना रे तू? नाही आहेत त्या दिवशी? कुठल्या अवॉर्ड शोला जाणार आहे? अरे संपले सगळे अवॉर्ड शो. हा माणूसला यावर्षी ऐकतच नाही. रोज येतो एक ट्रॉफी घेऊन, काय कळतच नाही याचं. रे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहा. नाही तर ऐन वेळेला येणार नाही आणि कारण सांगतील मला पार्किंग मध्ये ट्रॅफिक लागलं म्हणून. आणि रा ते एक्स्ट्रा 12 ते एसी मागवलेले ते आले का रे?
अरे कन्याला काय कन्याला, तामनकर मॅडम येणार आहेत. पारा केवढा वर जाईल माहिती आहे. गावातली सगळी पोरं फेशियल करून तयार आहेत. पहाटे 5 वाजता ग्राउंडवर येणार आहे. काय करायचं? हा, आणि मी काय म्हणतो, स्टेजच्या डाव्या बाजूला पहिल्या रांगे सगळे प्रतिष्ठित बसतील आणि मागे आण 500-500 रुपयेवाले. हा चालेल. आणि रे ऐक रे, ठेव पूर्ण ऐक रे. खारबीर हा, ते 7-8 किलो फरसाण आयलंय ना, ते मंडपाच्या मागे ठेव VIP रूम मध्ये. रे कन्याला काय कन्याला नाव घ्यायला लावू नको, मी गुलाबी होतो रे. आपलीच माणसं आहेत रे सगळी, आपलीच माणसं आहेत. हा, मी काय म्हणतो, रे आबा आलं रे, ठेव. हा चल, हा सगळं करा. हा, गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग. हा आबा अर्धा तास झाले तिकडे बसेलाय, फेऱ्या मारतोय. अख्खी सभा फक्त मोबाईल वर घेणार आहे का तू? नाही तसं नाही आबा. तसं नाही म्हणजे आहे कामाची बोंब फाड रे पाम्या. हा बॅनरचं काय झालं? आबा 350 बॅनर छापून रेडी आहेत, सगळे नाक्यावर लागणार आहेत. वा वा वा. सभेची गर्दी आबा 7 गावातून 3,500 लोक येणार आहेत आबा. हा, प्रत्येकाला 500-500 रुपये पर्सनली देणार आहे आपण. हा ठीक आहे. घोषणा या काय ती चेतना आहे. नाही मॅडम, माझ्या लक्षात आलंय. घोषणा ते नाही का, एक गबर एक सांबा, थोर आमचे आंबा. आंबा नाही चिडू नका. आंबा लोक चोखून फेकतील ना, लक्ष बी देणार नाही माझ्याकडे. ते इथल्या इथे जुलवलं उदाहरण द्यायचं तू म्हणून. उदाहरणार्थ नको राहणार रे. नाही रे. अरे काम आपली सभा आहे 2 दिवसानंतर आहे. बरोबर. हा बरोबर आहे. मग त्याचं गाणं गाणं आहे ना. प्रचाराचं गाणं कोण बनवी? आहे म्हणजे अरे त्या नानाचं गाणं ऐका रे तुम्ही. हा, त्याच्या नळाला पाणी नाही, नानाची टाकी भरली ग बाई. काय गाणं आहे? तेच म्हणतो, काय गाणं आहे? अबे पण त्याच्यावरती एवढे अंडे बच्चे रील बनवायला लागले ना. आपलं गाणं कधी बाहेर येईन, कधी त्याचे रील बनतील. नुसता गोट्या घेतो का तू दिवसभर? हो मॅडम बोला ना. आबा मी तेच सांगते तुम्हाला. मी बोलवले. दोघं अतिशय हुशार मुलं आहेत. एक गीतकार आहे आणि एक गायक आहे. मी दोघांना बोलवले. आपण काल रात्री लोणावळ्याला गेलो होतो ना, तेव्हा मी त्यांनाच फोन करत होते. पण तुम्ही माझ्यावर चिडलात. काय बे तुझं काहून उशीर करते? पण मी त्यांच्याशी बोलत होते. आबा तुम्ही बॉरीच्या मीटिंगला गेलेले ना? मीटिंग कसली? आम्ही लोणावळ्याला गेलो होतो. सगळं सांगशील तू? तोंडाले दिमाग चाटू नको माया. नाही सांग, पण मी बोलवले. तू काम करणार आहे का नाही करणार? यार ते गाणेवाला कुठे मग? हो मी बोलवले. ते आले की गाणं ऐकवतील, मग आपण लगेच रेकॉर्ड करू. तर तुम्हाला आवडेल. कधी रेकॉर्डिंग केव्हा? आबा यार या लवकर या लवकर. लवकर या रे. या पाया परा रे, पाया परा. रे पाया पर रे. बस आबा हेच ते 2 जण आहेत. मी तुम्हाला सांगितलं ना. हा गायक आहे. नमस्कार, मी नवसागर गोंडुसले. आणि हा गीतकार आहे. मी गुलकंद रणथंबोर पेंडुरने. खूप कठीण नाव आहे तो यांची. अबे इकडे महिना देल आश्वासनं माझ्या लक्षात राहत नाही. यांचे नावं कवा लक्षात ठेवू? आबा मला तर वेगळाच प्रश्न पडलाय. काय? त्याचं नाव गुलकंद आहे. त्याने जर गाणं बरोबर नाही लिहिलं, त्याला मारायचा की पाण्यात घालून खावायचा? आबा अरे तो तू हे पान चेचलं पाहिजे डायरेक्ट. कसं समजला ना? आपलं उदाहरण कामधंद्याचा उदाहरणार्थ गाणं म्हणायला आले ना. आबा आम्ही ना पहिल्यांदा भारावूनच गेलो. आम्हाला कळलंच नाही काय करायचं ते. म्हणजे आमचं नशीब बघा ना आबा, या वयात तुमच्यावर गाणं लिहायला लागतंय. म्हणजे संधी मिळालेली आहे आम्हाला तुमच्यावर गाणं. भूक लावतो का? संधी मिळाली. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा कळलं तुमच्यावर वहिनींकडून गाणं लिहायचंय. वहिनी नाही मी, वहिनी ताई. वहिनी घरी, मी लोणावळ्याला. अख्खा डिटेल सांग आता.
जबान गाठ मारून ठेवते. गाण्याचं बोला गाण्याचं बोला. व्हायब्रेशन कमी करा ना, वाक्य घे. गाणं लिहायला घेतलं तर एक दिवस आम्हाला काही सुचतच नव्हतं दोघांना. तुमचं नेहमीच आहे, तुम्हाला दुसऱ्या दिवशी सुचतं. पण माझं पण असंच व्हायचं. हे जेव्हा मला आधी लोणावळ्याला घेऊन जायचं ना, पहिल्या दिवशी मला काही सुचायचंच नाही, नंतर दुसऱ्या दिवशी सुचायला शिस लागलं. ओतलं पाहिजे त्या तोंडात. शिस ते थोबडं बंद कर आणि त्यांना काहीतरी खाय प्यायचं पाहाय ना. त्याचं काय थरथरतोय तो भुकेनं. नाही काय? खायला आणते, खायला आणते. सटाक. विसरली खायला लोणा. रा तू पेन घरी ठेवला काय रा? तू नको ना काही करू, त्यांना गाण्याविषयी सांग. गाणं तू बोल नको काही. ए इंटुकला पिंटुकला ऐक. नवसागर गुलकंद. अरे हा तेच ते. गाणं कसं पाहिजे? गाणं एकदम कडक पाहिजे. म्हणजे गाणं ऐकल्यानंतर तरुणांना ना आपल्या पक्षात यावंसं वाटलं पाहिजे. मतदारांना आपल्याला मतदान केल्यासारखं वाटलं पाहिजे. म्हणजे एकदम इच्छा झाली पाहिजे आणि सगळ्या जनमानसात आपली प्रतिमा अशी प्रत्येक ओलीत आबांचं नाव पाहिजे, पक्षाचं नाव पाहिजे, निशाणी पाहिजे, नल, पाणी असलेला नाही, पाणी नसलेला नल. एवढं घ्या खायला घ्या. पेपर्स घ्या ना, खा. नको घ्या ना, पैसे देऊन आणलेत, खा. नको खा ना. अहो नको. लोणावळ्याचे फेमस पेपर्स आहेत. आम्ही काल रात्री गेलो होतो ना लोणावळ्याला, यांना मध्यरात्री भूक लागली, मग काय करणार, पेपर्स मागवले, खा ना. बिंडोको. लोणावळ्याची चिक्की फेमस आहे वेफर्सनी. त्यांना खावल्याला बोलवलं का गाणं म्हणायला बोल? गाणं म्हणाल बंद करून टाकीन मी. आबा केलंय आम्ही. आबा गाणं केलंय. आबा गाणं केलंय. आबा गाणं केलंय मी. आबा हे पाठ करून आला का फक्त? गाणं केलं पुढे. नवसागर मी गाणं घेतो लगेच. घेतो काळजी करू नको तू. गुलकंद काळजी. आबा गाणं घेतो. मिशी यांच्या ओठावर बेंबी मोठी पोटावर शोभून दिसते या भारी. पाठवा सरकार दरबारी. आबांना या पाठवा सरकार दरबारी. ओ निवडून तुम्ही पाठवा सरकार दरबारी. पाठवा सरकार दरबारी इथपर्यंत ठीक आहे. बेंबी का बरं काढली माई निशाणी नळ आहे, बेंबी नाही आहे. मी लिहिलेलं नाही आबा गाणं. मी नाही लिहिलंय. रा पोटावर नळ ठेव असं कर. नळ बेंबीवर कसा बसवणार म्हणून आम्ही फक्त बेंबी लिहिली. मी काय म्हणतो, बेंबी थरा मागे घे. नाही पण बेंबी पाठीवर कशी वाटेल? गाण्यातून बेंबी काढून टाका. पुढचं काहीतरी. आबा ते बेंबी काढणार नाही, चार चौघात चालतच नाही बेंबी, मला माहिती आहे ना. मला तुम्हाला काय देऊ गाणं म्हणायचं? पुढचं गाणं म्हण. कडवं चांगलं आहे. गाणं लिहिलंय. गातो आहे गुलकंद गातो आहे. थांब जरा. पुढचं कडवं छान आहे. मोठ्या थाटात एका श्वासात केली या पक्षाची आखणी. हो आबा तुम्ही केली या पक्षाची आखणी. कधी बोकड कधी माकड सापडत नव्हती निशाणी. रे आबा तुला सापडत नव्हती निशाणी. गेली मग शोधाशोधी कित्येक दिवस आधी नळच झाली निशाणी. आठवा नळाचं पाणी. हो आबांच्या या आठवा नळाचं पाणी. ओ लोक तुम्ही आठवा नळाचं पाणी. यांनी लिहिलेलं यांनी. माझा आवाज आहे, शब्द यांचे, माझा आवाज आहे. आबांच्या नळाचं पाणी आठवा. ही कोणती लाईन आहे? आठवा नाही, सांग ना त्यांना. आबा ते आठवलं. आठवा त्यातला आठवा आहे. संपवा आठवा त्यातला. एका बुक्कीत आठवा दात पाठीने तुला.
समजला ना? अरे काय बी लिहितो का? नळाचं पाणी आठवा कसं राहील पम्या? अरे काय का कुठून आणले हे चोकर? आणि त्याच्यामध्ये नाही रे ते बोकड आणि ते काय आहे? काय ते बोकड माकड काय ते घुसावलं? नाही ते आम्हाला असं वाटलं की थोडा उत्क्रांतीचा नियम मांडावा. कसं माकडापासून बोकड झाला आणि मग नंतर उत्क्रांती डार्विनला काढूनच टाकलं ना. पण नको, चुकलं, यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं आम्हाला ते आधी तुम्ही बोकड पक्षात होतात, मग माकड पक्षात आलात. असं राजकीय प्रवास मी त्यांना सांगितलं, त्यांनी तू माझ्याबरोबर प्रवासाला येतच नको जाऊ. तुले कारचा प्रवास आणि राजनीतीचा प्रवास याच्यातला फरकच समजत नाही. समजली का? आबा चिडू नका. चिडू नका म्हणजे काय? ते माकड बोकड मी सांगतो आबा. माकड बोकडचा काय? अरे ज्या पक्षात मी हयच नाही त्या पक्षाचे नाव तुम्ही घेतात का? आले विंडोकानो. हा, अरे ते बोकड पक्षात मी जसा थांबला तसा तात्विक वाद झाले मिळाले, मी ना दिला तो सोडून. आणि माकड पक्षात अरे बापरे 12 मिनिटं थांबला मी. 12 मिनिटं असं करत नाही तेवढा तर सोडला मी ना तो. कायले म्हणते नाव? याचे बोकड आणि माकड दोन्ही बी सुधाईन मी. नको पुढचा कडवं चांगला. पुढचं कडवं चांगलं. पुढचं लिहिलंय ना, पुढचं लिहिलंय. माझ्या छकुला पुढचं वाच. शेवटचा चान्स आहे. फोनवर ऐकवलं ते करवा वाचणार आहे. लवकर वाच. आई गातो आहे. चांगला आहे. अरे पुढे तुला मी वेफर्स खाऊ घालू का? गप. हा कोण म्हणतो? तू गाणं म्हण रे. आबा दिलदार नाही लाचार, साऱ्यांचे तारण हार हो. आबा तुम्ही साऱ्यांचे तारण हार. एकदा नाही हो, दोनदा नाही हो, घोटाळे केलेत फार. आबा तुम्ही घोटाळे केलेत फार. लागली मग इडी बिडी ताडी माडी, घोडा गाडी सुटली या चड्डीची नाडी. पकडा चड्डीची नाडी ओ सावरा तुम्ही, आबांच्या चड्डीची नाडी ओ सुटली बघा. खाली निघा. गुलकंद पम्या इकडे असा. इकडे पम्या, इकडे पटकन आहे पम्या. आम्हाला बाई तिकडे पाय. काय आहे? तू मारतो का? यांना मारू. चड्डीची नाडी निघा. प्रसादा. हो, अप्रतिम, बहारदार. म्हणजे गुलकंदा इतकाच गोड, नवसागरासारखा झाल आणि आबाच्या लोणावळ्यासारखाच रमणीय असा हा प्रवास होता. फार अप्रतिम, तुफान, धुमाकूळ. क्या बात है. सही. सुसाट परफॉर्मन्स होता. तुम्हाला आमचीच दृष्ट नको लागू दे अशी मी प्रार्थना करते. सगळेजण आपापल्या कॅरेक्टर्समध्ये चपखल बसत होते आणि उत्तम परफॉर्म केलं. आय लव्ह यू गाईज. मजा आली. मंडळी, आज ऑफिसमध्ये येणार आहेत विदेशी अधिकारी. त्यामुळे विनोदाच्या वाटाघाटी अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत हास्य महारथी समीर चौगुले, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हे थांबव रे म्युझिक. थांबव ना म्युझिक. कळत नाही सांगितलेलं? डोकं सटकलंय इथे. डोकं सटकल्याचं म्युझिक देशील? नको ना, म्युझिकच नकोय ना मला. कळत नाही? दिलंय ना स्टॉक मार्केटचं काम, ते कर ना. नको तिथे सिन्सिअरिटी. सॉरी सई प्रसाद दादा, रिअली सॉरी. डोकं फिरलंय हो. आणि या सगळ्याला एकच कारण आहे, ते समीर चौगुले नावाचं गांडूळ. 4 दिवस पत्ताच नाही या माणसाचा. बरं, ऑफिसमध्ये फोन करून कळवायची काही पद्धत नाही आणि आम्ही फोन करतोय तर फोन उचलायची पद्धत नाही. कॉलर ट्यून काय माहितीये का या माणसाची?
बाजीगर मैं बाजीगर. हा फाटक्या बाजीगर. आत्ता वाजलेत 10:30. ऑफिस टायमिंग आहे 9:30. आजही काही पत्ता नाही या माणसाचा. आय जस्ट डोंट नो हाऊ टू डील विथ दिस पर्सन. यु नो आय एम प्रिटी शुअर या आधीची या ऑफिस मधली बॉस पण या माणसाला वैतागूनच जॉब सोडून गेली असणार. काय करायचं? काय माणसं भरली आहेत या ऑफिस मध्ये. हांडे झालं? पाडलं सगळं? हो मॅम. हो मॅम. गुड. उचला मग. येस मॅम. ते ध्यान कमी होतं तर हे नवीन ध्यान ऍड झालंय ऑफिस मध्ये. हॅलो हॅलो हांडे. येस मॅम. हॅलो. येस मॅम. काय चाललंय? हेच करत बसायचंय का रोज सकाळी पहिली 5 मिनिटं मी हॅलो म्हणणार आणि तू सगळं उडवत बसायचं? Yes, ma'am. मूर्ख बाई. उचलती पेनं पडली आहेत ना सगळी उचलती. मॅडम तुम्हाला कसं कळलं पेनं पडली आहेत ते? दिसतायत मला हांडे. उचल. येस मॅम. लगेच उचलते. चला झालं का? हॅलो येस मॅम. हॅलो हंडे. येस मॅम. कुठे? ऑफिस मधला सगळा स्टाफ कुठे आहे? मॅम उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आहे. अख्खा स्टाफ रजेवर गेलाय मॅम. का शाळेत काम करतो आपण? नो मॅम. कॉर्पोरेट ऑफिसेस ना उन्हाळ्याच्या सुट्ट्या कधीपासून लागायला लागल्या? काय फालतूपणा चाललाय या ऑफिस मध्ये. चौघुले आले की ताबडतोब माझ्या कॅबिन मध्ये पाठवायचं. ओके मॅम. आणि आता एकच काम करायचं. येस. शांतपणे काहीही न पाडता हळू फोन ठेवायचा. ओके मॅम. इडियट. ऐकू आलं मला हंडे? सॉरी मॅम. हेलो कैसा रे सब लोग. आई लव यू यार. आई लव यू. अंडे कैसा है? बढिया. हा. व्हॉट इज दिस सर? अरे काही नाही तांब्यात हात अडकलाय. काय टेन्शन नाही. ए चल डोळे पुस वेडेस का. चल ए ये बा. एवढं काय अगं मॅम ओके बाबा आय एम ओके. काय करत ए ग्रीन गॉब्लिन आला का? ग्रीन गॉब्लिन आला? तुमचीच वाट बघतायत मॅडम. त्यांना सांग तूफान की कभी राह नहीं देखते. जा आज जा. तुझा हा स्वॅग मला प्रचंड आवडतो. कमान गिव मी 5 मॅन. ए हाय. सॉरी सॉरी. अरे चलता है यार. संसार म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच आणि ऑफिस म्हटलं की तांब्याला हांडे लागणारच. ये मार दिया सिक्सर पहले बॉल पे. ये हो गया ना सिक्सर. टक टक. मी आज तुमची आहे मॅम. काय? मे आय कम इन मॅम. या 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 या. थँक्यू मॅम. याच. काय बरं वाटलं यार सई प्रसाद. एखाद्या जुन्या पुस्तकात जुनं मोरपीस मिळावं तसं झालं रे माझं. एखाद्या जुन्या सिरीज मध्ये हा आवाज ऐकला यार. क्या बात आहे. हृदयाच्या कुठल्या तरी कप्प्यात हा आवाज मलूल होऊन पडला होता रे. या मॅडमने संजीवनी दिली. तू डोंगर आहेस ग. नाही काय? संजीवनी बुटी असलेला डोंगर आहे तुम्ही. तुमच्यामुळे हा आवाज माझा जिवंत झालाय. थँक्यू व्हेरी मच मॅम. थँक्यू व्हेरी मच. चौगुले नका करू हे. एकच मिनिट हा मॅडम. या अर्धवट होत. हेच सांगते हे नका करू. ही ओळख झालीये चौगुले तुमची. आजूबाजूच्या ऑफिसेस मधले लोक समीर चौगुले कोण म्हटल्यावर ते नाही का दार उघडण्याच्या आवाजाच्या नावाखाली बाळ रडण्याचा आवाज करतात. ही ओळख झालीये तुमची. मॅडम माझी ही आहे. इशाडे म्हटल्यावर काहीच येत नाही डोळ्यासमोर. नॉनसेन्स. गपचूप यायचं आणि कामाचं बोलायचं. हो येस येस मॅम. गुड मॉर्निंग मॅम. मे आय टच द 2 कर्व्स टू द हे. मी बसू का? हा? मी बसू का? एवढं सोपं असताना कशाला आपल्या आयुष्यात अस्तित्वात नसलेली भाषा कशाला वापरायची? नो बट दिस इज अ ऑफिस अँड व्हेरेवर ऑफिस इज. नको ना बाबा नको ना. ते इंग्रज देश सोडून गेले त्याला अनेक वर्ष झाली ना. हो मॅम. मग आत्ता त्यांच्यावर सूड उगवून काही फायदा आहे का? येस येस यू हॅव अ पॉइंट सर. सरळ बोल ना मराठीत. एक मिनिट हे काय? हा मॅडम ऍक्च्युली तेच मला तुम्हाला सांगायचं होतं. काय? ह्याच्यामुळेच उशीर झाला मॅडम.
सकाळी ना तांब्या घासायला हात आत टाकला तांब्यात आणि हातच अडकला माझा, त्यामुळे उशीर झाला मॅम. पण एक सांगू मॅडम, हा. याच्याकडे बघितल्यावर मला ना हा हात म्हणजे समीर चौगुले आणि तांबे म्हणजे तुम्ही आहात. मी तुमच्यात असाच अडकलोय. फ्लर्ट करतोयस माझ्याशी? वना ट्राय युअर लक. लाज वाटते का? काय 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 बोललास काय? नाही नाही वना ट्राय युअर नाही, लक. नाही, नाही. Just- आरशात ना तोंड बघ जाऊन, मूर्ख माणूस. शोले जर परत बनवायला घेतला ना तर सांबा ज्या दगडावर बसतो त्या दगडाच्या रोलसाठी पण रिजेक्ट होईल असं थोबाड आहे तुझं. मूर्ख माणूस. हसू नको, वाईट बोलतेय मूर्ख. आरशात जाऊन बघ, स्वतःचं तोंड नाही दिसणार, मुंगूस दिसेल, मुंगूस. जोक नाहीये हा रे. ह्याला वाईट पण बोललेलं कळत नाही रे. जन्माला आल्यापासून आजोबा दिसणारा हा माणूस. तुला लाज नाही वाटत माझ्याशी फ्लर्ट करायला? ठीक. आणि काय आज काय तर हातात तांब्या घालून आलाय, काय करायचं? ते हातातलं काढून ये, बावळट नाही मॅडम, माणूस. मी आता ऑफिसला आलोय, मी ऑफिसचं काम करणार. हा, मॅडम फोन आला तुमचा. मला कळतंय. कोण आहे? या सर, या टेल मी. ऑफकोर्स आय एम इन द ऑफिस. या हो हो आहे ना. काय? ओ वेन आर वी एक्सपेक्टिंग हिम? कधी येत आहेत म्हणजे ते? आज? आत्ता? नाही नाही नाही, आत्ता म्हणजे अहो आत्ता असं म्हणायचं होतं मला. नाही ते स्टाफ कमी आहे ना म्हणून मी म्हटलं फक्त. नाही नाही नाही, तसं नाही म्हणत आहे मी. मी करू शकते ना हँडल. नाही स्टाफची कुठे गरज आहे. नो प्रॉब्लेम, आय हँडल इट. आय हँडल इट, नो प्रॉब्लेम. हां, ऑफकोर्स आय इन्फॉर्म यू. या द मोमेंट ही लिव्स. ओके, थँक्यू. किती करता हो तुम्ही? हात फिरव. सॉरी सॉरी सॉरी. काय करतो? ऑफिससाठी खूप करता म्हणून म्हटलं. काय झालं काय झालं मॅडम, काय झालं? चौगुले, हा. आता कोणी दुसरं नाही, काय एक झालं? काम करा. नाही, ए बाबा, कुठे पळतोयस? ऐक तरी, काम सांगितलं का मी? नाही. काय करणार आहेस पळून जाऊ? नाही सॉरी सॉरी, मला काम सांगा. अरे हो रे, थांब ना जरा. खूप इम्पॉर्टंट जॅपनीज डेलिगेट येत आहेत आपल्या ऑफिसमध्ये आता. जॅपनीज गेस्ट आता ऑफिसमध्ये येत आहेत. त्यांना इंग्लिश येत नसेल तर काय करायचं? चौगुले, एक काम करा, जॅपनीज ट्रान्सलेटर शोधून आणा पटकन. एक मिनिट, तुम्ही जॅपनीज म्हणालात आता? हो. ओ माय गॉड, काय योगायोग असतो बघा. काय? हाऊ मी शिकलो जॅपनीज. चौगुले, मस्करी करायची वेळ अजिबात नाही, नाही. नाही, ऑलरेडी आय एम अँक्शियस. मी मारेन तुम्हाला. मॅडम मला माहिती होतं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही. पॅन्डेमिकमध्ये मी ऑनलाईन क्लासेस केलेले आहेत जॅपनीजचे. येस, कोणाला माहित नसेल. येस, आय हॅव डन इट. मला विश्वास बसत नाहीये, बट आय रिली डोंट हॅव एनी अदर ऑप्शन. मी खरंच सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ऑफिससाठी मी तेवढं करणार. आर यू रिअली शुअर? येस ऑफ कोर्स आय एम शुअर. यार फालतू मस्करी नाही करणार. अरे बच्चा चल ना रे. काय कसला बच्चा? नाही, नाही, घरी जाऊन करे सगळं. आय एम सॉरी, व्हेरी व्हेरी सॉरी. मूर्ख माणूस. मी तुम्हाला तेच सांगतोय, टेन्शन घेऊच नका तुम्ही. मी आहे. बालिश साळे रोजचे अजिबात करायचे नाहीत आता. आयला मग स्किट कसं होणार? रेडी, चल. आज नको या फालतू नाही, आज मी मला. काळजी घेतो मॅडम, मी काळजी घेतो. काळजी हा, घेतो. हा. बरं एक काम कर, हांडेला सांग काही न पाडता सगळं नीट रेडी करते, कधी पण पोहोचतील. हांडे पाहुणे येणार जा. आले का बघ तिकडे. हे पाडून हे बघ, हे बघ, पडली मॅडम. ते पडलेलं उचल पटकन. अरे हो 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 मॅडम, व्यवस्थित होणार मॅडम, काही टेन्शन घेऊ नका. मला नको सांगूस. हे होणार. मॅम गेस्ट आलेत मॅम. आले पण? गेस्ट आले, गेस्ट आले. तू नुसता इकडे तिकडे फिरू नकोस, काय मॅम? बावळट माणूस. वेलकम वेलकम. जपानचं वेलकम किम बीच सर. किम बीच म्हणजे अलिबागचं आहे ते? किम रे, KIM किम. किम बीच. गप ना बावळट. येस ऑफकोर्स येस येस. वेलकम वेलकम सर. हॅलो. मागे. हॅलो. अरे हात मागे, तू पुढे जा, बोल त्यांच्याशी जॅपनीज. हॅलो. काय करताय तुम्ही? अरे डोकं फिर. बावळाटच करे तू जरासा. हे असं करतात जपानमध्ये हे असं ग्रीट करतात, मी बघितलंय. अरे पण एक एक करून वागतात ना, दोघं एकत्र वागले तर आपटणार नाही का? हो, बावळट. जरासं हे झालं, काही टेन्शन नका घेऊ. सर 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 आय ओके सर? पाणी
पाणी द्या पाणी द्या उठले सर आय ओके सर सर यू कॅन हॅव टी फुंकून प्या एक्स्ट्रीमली सॉरी सर प्लीज प्लीज गेट आउट डोंट एक्स्ट्रीमली वरी यार अहो मी त्यांना व्यवस्थित काय करतोय अहो त्यांना करतो की काळजी करू नको होणार सगळं मागे घ्या ना एक्स्ट्रीमली सॉरी ए बावड्या तुला स्किट बघायला उभं केलंय का खुर्ची आणा मध्ये येस मॅम एक्स्ट्रीमली सॉरी सॉरी सर प्लीज प्लीज हॅव अ सीट या प्लीज प्लीज Are you okay? खरे होता रे He's a mere clerk. Don't look at him. Just ignore him. He's useless. You're welcome to MHJ Industries, sir. Yes, And let me introduce myself. I am Isha Day. I'm the in charge of this office. She is very good employee of. We are very proud of him. Shabash. यार सॉरी 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 चुकून झालं टेन्शन घेऊन मी बोलतो मॅम आता बघ He's very funny. काय कसं काय बरं आहे ना शेतमध्ये काय म्हणते बरं आहे ना मराठी वाटतंय हे क्लिअरली आता बघा फोनवर करून सांगितलं जॅपनीज येत In the very, I'm gonna sing a song for you. नको टेन्शन घेऊ नका नको पोरीचा जपान दांडाधर पोरी जरा जपान दांडा हे मराठी गाणं हे जॅपनीज गाणं आहे का काय मूर्ख माणूस आहे वाट लावशील माझ्या आयुष्याची जस्ट गेट आउट आय साइड मला नाही बोलायचंय तुमच्याशी काही मदत करत नाही आहात तुम्ही घाबरे तू सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी नो you cannot cancel our business sir please sir please understand अरे चल रे काय वाट लावताय हो सगळ्याची सॉरी मी फक्त असं केलं गॉड अरे यार हे काय क्या बात है ही जॅपनीज हास्य संजीवनी एकदम खास होती मस्त परफॉर्मन्स सई काटाकेर परफॉर्मन्स होता ही संकल्पना फक्त तुझ्या डोक्यातून येऊ शकते की तांब्या हातात नाही सचिन मोठे सरांची आहे कल्पना वा सचिन मोठे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या मी लिहिले अशाच संकल्पना बरसत राहू देत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते आणि फारच सुंदर डिव्हाइस होता आज वापरलेला बने मजा आली हंडे आज एकदम हॉट दिसतेस आणि हॅपनिंग परफॉर्मन्स संतोष सर तुम्हाला आमच्या या लाडक्या सिरीज मधलं हे पुष्प कसं वाटलं मुळामध्ये हसत ठेवणं ना ही खूप मोठी अवघड गोष्ट आहे आणि महाराष्ट्रात मी मालिकेच्या रिसर्चसाठी खूप फिरत असतो पण अनेकांना अनेक मालिका माहीत असतील पण हास्य जत्रा सगळ्यांना माहिती आहे हे अंडरलाईन करतो सगळ्यांचं खूप अभिनंदन आणि परफॉर्मन्स अप्रतिम थँक्यू सो मच सर मंडळी प्रॉपर्टीचे वाद आपण नेहमीच अनुभवतो पण जेव्हा संवादामुळे हे वाद होतात तेव्हा काय घोळ होतो हे आता आपण पाहणार आहोत आणि हा वाद घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे इरसाल हास्यवीर आई काय आता नवीन काढलं स्पर्धे आता सगळं झालं ना आता मनासारखं पार पडलं ना कार्य पण चांगलं झालं पाहुणे गेले सगळं आता व्यवस्थित झालंय
आम्हाला पण आता आमच्या आमच्या वाटेने जाऊ दे ना. प्रत्येकाला कामं आहेत ग. म्हणजे बघ, श्यामचे उद्योग आहेत, तिची शाळा आहे. ह्यांना कोणी कामावरनं काढलं नसेल तर त्यांना कामावर जायचं असेल. म्हणजे अंगठा लावायला जाल ना ड्युटीवर उद्या. हो मामी, रामभाऊ बरोबर बोलतोय. मी श्यामल पण निघतो आता. येऊ का मग? तुम्ही काळजी घ्या बरं का, रडू नका. हा, येऊ का मग? श्यामल चल, आईला भेटून घे म्हणजे निघू आपण. आयो काळजी घे. काका येऊ का? रेखा आलीस का ग? चल पचकन मटार सोलून घे. नाही ते त्यांची खानावळ होती ना आधी, ते त्याच्यातच रमलेले असतात. आता 12 वाजलेत ना, खूप लोक जेवायला येतात, तर ते त्याच्यात लक्ष नका देऊ तुम्ही. श्याम, ते त्याच्यात तरी रमतात रे. माझं मेलीचं काय आता कळलं म्हणत ते पण गेलं मला आता कोण वाजणार. आयो मामी, मामी रडू नका मामी. आई थांब, आई रडू नको. आई शांत व्हा, शांत व्हा. शांत. होय, ह्यो कोण आहे? ओळखलं नाही याला. तो असतो. बस बाप, बस बाप. बर मामी येऊ का मग आम्ही? आय थांबा पोरांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आई ही काय वेळ आहे काय गोष्ट सांगायची? आता आम्ही मोठे झालो की नाही. राम, एक महत्वाची गोष्ट सांगायची. तुमच्या अण्णांनी जायच्या काही मिनिटांपूर्वी मला एक व्हॉइस मेसेज पाठवलाय. काय? बहुतेक वाटण्या कशा करायच्या तेच असेल त्या रेकॉर्डर मध्ये. मी बोललो होतो अण्णा शिस्तप्रिय माणूस आहे, तो असाच वाऱ्यावर सोडून जाणार नाही आपल्याला. बरोबर मी आहे. बोललो. बरोबर आहे. कोण आपण कशाला बोलवतो त्यांच्याबद्दल? आता वाटणी कशी होणार, हे कसं होणार, आपली सोय करून गेलेत ते. बरोबर आहे. अण्णा सॉरी, अण्णा सॉरी, अण्णा सॉरी. अण्णा, भाऊजी तुम्हाला बोललेलो ना, आमचा अण्णा म्हणजे ना खूप विचारी माणूस. हा, पिंडाला कावळा जेव्हा पटकन शिवला ना, तेव्हाच मला वाटलं की अण्णा आमच्यासाठी मागं काहीतरी तजवीज करून गेलेले असणार. नाही तेवढं आहे. हेच होते की मग आधी सांगायचं की मग. नाही का, मोबाईल बंद होता. काल रात्री व्हॉट्सअप बघितलं तेव्हा दिसला तो मेसेज मला. हा, करू सुरू. लगेच ऐकूया. सुरू कर. काका, अण्णांनी मेसेज पाठवला आपल्यासाठी. रेखा अगं बटाटे सोलून घे. सलामी इश्क लाव. ते त्यांची आवडती नटी रेखा होती आणि खानावळीत तिचीच गाणी चालू असायची, म्हणून ते नको आई. ते लाव आहे. माझ्या कुटुंबियांनो, तुम्हाला माझा नमस्कार. रडू नका, रडू नका, रडू नका. अण्णांना कळतंय आपण रडतोय ते. अरे त्यांचा आवाज ऐकल्यावर आपण रडणार आहे, त्यांना कळणारच ना. काय बोलतोस तू? कशी आहे माझी वनी? खाण्यापिण्याची आभळ करू नकोस ग. रडू नको. राम श्याम
श्यामल कसे आहात रे तुम्ही सगळे? बरे जावई बापू गेलेच असतील. नाही हाय मी थांबलोय. अरे, ऐका मी तुम्हाला हे सांगण्यासाठी रेकॉर्ड केलंय. झोपले अण्णा झोपले फोन मधनं कसं उठवणार उठले आहे मी हे सांगण्यासाठी रेकॉर्ड केलंय की मी चाललो रे आता. मला समोर यमराज दिसतोय. अण्णा मला माहितीये रे तुम्ही खूप सिरियस झालेला आहात. शांत व्हा शांत व्हा पोरांनो, शांत व्हा. आयुष्य हे वाळवंट असतं रे, आणि वाळवंटात आपण जहाज व्हायचं असतं. रेखा कडी लावून घे आता. काका हो तुमची खानावळ बंद करा, शटर ओढा आता. तुम्ही लावू त्यांना शांत वाळवंटात आपण जहाज व्हायचं असतं. माझ्या आयुष्याच्या जहाजात मला वनी भेटली. माझ्या आयुष्याचं वाळवंटच होतं ते, आणि माझी वनी माझा उंट होता. त्याच्याबरोबर डुलत हलत मी माझा प्रवास केला. माझा उंट मी आता इथेच सोडून चाललोय. अण्णाला बी उंटाचा मोका घ्यायची लय खास. काय गरज आहे का फिलॉसॉफी जाणायची आता? Direct मुद्दे व्यागी. हो आता मेलेला माणूस 4 शब्द पण बोलणार नाही का? ऐकायला तुम्हाला काय जातं, प्रॉब्लेम आहे? नाही ऐकाय लावा तर मला माझ्या वाटणीबद्दल बोलायचं. मला माझ्या वाटणीबद्दल बोलायचं आहे. नर्स जरा पॉट आणि डायपर गच्च ओला झालाय. नेमका डायपर वाला व्हायला पाहिजे. जरा वर. नर्स हे उगाच रेकॉर्ड केले. सगळं रेकॉर्ड झालंय त्यात परत. पुढं घराची मी वाटणी करतो. माझी 3 घरं, एक राहतं, एक शेतातलं, एक पुण्यातलं. तर राहतं घर मी ला देतो, तिथलं घर मी ला देतो, आणि ते वालं घर मी तो. काय कळलं जरा मागे घे, जरा मागे घे. ऐका ना. थांबा नर्स डायपर वर गेलाय परत. पुढे घे जरा. माझी 3 घरं, एक राहतं, एक शेतातलं, एक पुण्यातलं. तर राहतं घर मी ला देतो, इथलं घर मी ला देतो, आणि ते वाला घर मी तो. टायमिंगवर खोकते म्हातारं. मला काय कळलं झालंय कोणाला काय दिलंय ती. थांबा बा, तिघांमध्ये 3 घरं दिली आहेत ना, घ्या ना आता वाटून. अगं आई असं कसं तिघांमध्ये 3 घरं? तसं नाही. मी अण्णा जायच्या आधी अण्णांना बोललो होतो की पुण्यातलं घर मला हवंय, तर अण्णा हो बोलले होते. त्यामुळे पुण्यातलं घर माझं आहे. विषय संपला. विषय संपला नाही, विषय सुरू झालाय. पुण्यातलं घर मला पाहिजे. अरे 2 वर्ष स्वतःचं घर असून मी पुण्यात भाड्यानं राहतोय, कळतंय तुला? अरे मग तुला कळतं मग तू अण्णांशी बोलायला पाहिजे होते. अरे वाई जरा भांडू नका की, थांबा की जरा. कितीला असेल ते पुण्याचं घर? म्हणजे कशाला? आपण ते पुण्याचं घर विकून टाकू आणि जे काही पैसे भेटतील त्याचे समान समान वाटणी करून टाकू. तू मोठी न्याय निवाडा करणार आहे. मी अण्णांशी आई बोललेलो आहे, पुण्यातलं घर मला दिलं पाहिजे. तुझ्याकडे पुरावा काय तू बोललास त्याचा? पुरावा काय तुमची बहीण म्हणून मीच आहे ना. म्हणजे ए तू भांडू नका तुम्ही दोघांनी. मी अण्णांशी बोलले. थांबा रे, नका भांडू. पुढे काहीतरी बोलले असतील ते मी लावू नको. ते पुण्यातलं घर माझं आहे, बाकी तुम्ही तुमचं बघून घ्या. काय नाही काय नाही, घर आम्हालाच मिळालं पाहिजे.
मग घर तुम्हाला मिळालं पाहिजे मग बरोबर आहे ना. अहो तसं ना, मी अण्णांशी बोललोय, तुम्हाला मी सांगतोय इकडे अण्णा अरे, काय घर बोलला मला पाहिजे. नाही अण्णा जर इथे असतं तर अण्णांनी हेच सांगितलं. शांत बस. रेखा भांडी घासून झाली असेल तर जा तू. अरे का बसा ना यार. लावू वाय जरा लाव. लावा लावा माझ्या आता 2 FD आहेत. हा एक 1.5 लाखाची श्याम द्या आणि 50,000ची श्याम द्या. बंद कर काय करणार आहे ह्याच्यात? 1.5 लाखाची श्याम द्या आणि 50,000ची श्याम द्या. ह्याच्यात काय समजून घ्यायचं? नाही काय नाही आई अण्णा नीट काय ते बोला, कळलं नाही आम्हाला. नीट बोला अण्णा, कळत नाही आम्हाला. काय स्वर्गात STD लावलाय? हा? नीट बोला रे. ऑडिओ आहे ना, त्या अण्णा गेले. अरे जे दिलंय ते गोड मानून घ्या ना रे. का वाटतंय? गोड मानून घ्यायला काय बायको आहे आमची ती? आहो थांब गोड मानून घ्या. आहो तू घे बस. आव करत बसलीस आयुष्यभर. तुला काय डोंबलाच कळतंय काय? यायला म्हाताऱ्यानं कवा दिलंय का लेकीला काय? हा आत्ता म्हणलं लगा काहीतरी ती तू म्हणतो लगेच उराव येत. हात खाली कर पहिलं. ह्याच्या कवा दिलंय का तिला काय? तुम्ही नीट ऐका. ती जेव्हा ती म्हणते ती की नाही, तिथंच पुरीबद्दलची आपुलकी कळती. त्याच्यामुळे 1.5 लाख आहे ती हिला आहेत आणि 50,000 तुला आहेत. मला वाटतंय बघा तुम्ही नीट. ओ भाऊजी, काय तुम्हाला आपुलकी श्यामला मध्ये दिसत नाही? 1.5 लाखात दिसते. बस तू काय अण्णा हिला 1.5 लाख देऊ शकत नाही. का बरं? अण्णा मला काय बोलायचे? 150 आणा. म्हणजे 1.5 लाखाची FD ची काय ती मला दिली आहे आणि हिला काय बोलायचे? अर्धवट. त्यामुळे 1.5 लाखाची FD हिला दिले. असं स्पष्ट आहे ते. काय बी काय बडबडत बिवड बोल नका मला. आधी सांगतो इकडे. ओ भाऊजी ऐका, तुम्हाला ते 1.5 रुपये सुद्धा देणार नाही. हिला जेव्हा फूस लावून तुम्ही पळवून नेलत ना, तेव्हाच त्यांना तुमचा खूप राग आला होता. लय बोल नको तोंडवर करून. स्वतःच्या पैशाने लग्न करून घेऊन गेली. म्हाताऱ्याने 1 रुपया तरी दिला होता का तेव्हा? स्वतःच्या पैशा नाही, मी बाईक साठी साठवलेले 50,000 घेऊन गेली ही. तुमचं तुम्ही बघून घ्या. मी घेतले का? किती म्हणताय? पुढे बोलले असतील काय तर ऐकू. आय लाव पुढचं लाव. जावई होई म्हणजे तसं नाही इकडे या. खेरडे काय बोलला? इकडे या. शिवी दिले जा होई. नाही इकडे या. कळतंय का जावयाबद्दल कसं बोलताय लागा? काय मानपण आहे का नाही इथं? जावई म्हणे. जावई नाही, माझा जावई. असं ते सुरू करताना मा गेला. अहो बटनाखाली मा आला, समजून घ्या ना. अरे मग टायमिंग वर सुरू करायचं. लाव ग थोडं पाठीमागनं लाव जरा. माझा जावई ऐकलं? जो मला अजिबात आवडला नव्हता, पण आता तो माझा लाडका झालाय. म्हणून माझी सर्वात महत्वाची गोष्ट मी त्याला देणार आहे. बघितलं तुम्हाला असं वाटत होतं तुमच्यासाठी काय नाही ठेवलं. अण्णा तुम्ही म्हणजे सगळ्यांवरती मी 1950 सालापासून काडेपेटांचं कव्हर गोळा केली आहे. तो माझा मौल्यवान संग्रह मी जावई बापूंना देऊन जातो. लाडका जावई. काड्याची कवर घेऊन काय काड्या लावत बसू मी आता? बापानं ठेवलं होतं काड्याची पाकिट मौल्यवान. सोडून कुठल्या जावा काडीपेटीची कवर? द्या की सोडून द्या. तुम्ही आग लावायचं काम करा. इकडे घरात आल्यापासून तेच करताय तुम्ही. तू नको सांगू. तुमचं बघा आधी भावामध्ये काय चाललंय चाललंय. काय कमी आग लावली का तुझ्यात? ओ भाऊजी, मला मध्ये घेऊ नका. काय? त्या दोघांचं काय ते बघा ना. मी माझ्या बापाचे पैसे उडवले. हा तुमचं काय आहे? काय महिन्यातले 25 दिवस ही आमच्याकडे असते. तुमच्या पत्राला बांधून तुम्ही पण येता. काय? घर तुझं नाही बापाचं आहे. लेकीचा बी तेवढाच हक्क आहे त्याच्यावर. कळलं का? लई सांगपण नको करू. लेकीचा हक्क बिक्क सांगताय. हिला अक्कल तरी आहे का? हा लय बोलतोय जस काय. त्यांनी काय मला अक्कल शिकवली म्हणून येते काय? माझ्या स्वतःची अक्कल नाही होय. नाही तर तुला. श्यामला थांब ना बाबा. पुढे असं काहीतरी थांबा नका वाटत. लाव की मग पुढचं लाव ग आय. आता शेवटचं हे सगळं तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ललिताचा सांभाळ करा. ललिता कोण? ललिता कोण आहे? ललिता
ललिता म्हणजे माझ्या समोरच्या कॉटवरचं नवीन पाखरू. मला खूप आवडते ती. हे बघ समोरच आहे, हसते माझ्याकडे बघून. म्हातारा चाबरा आहे. ललिता काय करतेस? ललिता ललिता अगं ऑक्सिजनचा मशीनचा प्लग काढून स्वतःचा चार्जर काय लावते? ललिता नको करू. रेखा टेबल पुसून घे. संपलं. क्या बात है, किती इनोव्हेटिव्ह कल्पना होती ही. या कल्पनेसाठी आणि टायमिंगसाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. वा वा, क्या बात. काय म्हणाल प्रसाददा? अफलातून सम्या, अफलातून कॉन्सेप्ट आणि ऋषिकांतने लिहिलं, पण दोघांसाठी खूप टाळ्या. फार मजा आली. प्रत्येकाने आपापली कॅरेक्टर्स इतकी अप्रतिम उभी केली, अप्रतिम. म्हणजे ते भावाभावांमधलं भांडण, तर जावयाचा आगाऊपणा, एक निर्बुद्ध कशाचं काही पडलेलं नसलेली बहीण, लाजवाब, आणि त्यांच्या सगळ्यांवर माया करणारी आई. म्हणजे वनिता, तू थ्रू आउट रडत होतीस, पण रडता रडता तू त्याचा हात घेऊन तो त्याला किस केला. काय जागा होती. मास्टरपीस. वा वा वा. सम्या, भयंकर अवघड होतं. तू तिकडे बसून जे करत होतास ते विलक्षण अवघड होतं, पण ते तूच करू जाणे. त्याच्यासाठी पुन्हा एकदा तुझ्यासाठी टाळ्या. अरुण, मस्त. म्हणजे तू कुठलाही रोल झोकून देऊन करतोस मला माहिती, पण झोपून देऊनही करतोस ते मला. आणि असा रोल करतानाही तू रेखा ओलांडत नाहीस, ते महत्वाचं आहे. फार मजा आली. वंडरफुल. वा 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 वा. याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका पुढील भाग. बघतच रहा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद. महाराष्ट्राची हास्य जत्रा 15 जून पासून सोमवार ते बुधवार रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर.